आत्मवंदना सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. खूप खूप हृदयापासून स्वागत करते सगळ्यांचं. महाअवतार बाबाजी आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या चेतनेला स्मरण करत आपण सगळेजण आपला 23व्या धड्याचा धडा संपवू. बाबाजींची इच्छा होती, की 2-3 दिवस आपला धडा सुरू राहावा आणि सगळ्यांनी त्या धड्याचा अजून थोडा-थोडा अभ्यास करावा. अजून सगळ्यांच्या आतमध्ये उतरू दे. म्हणून 2 दिवसात आपला धडा नाही संपला. तर प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि या 2-3 दिवसामध्ये आपण म्हणजे आज गुरुवार आलाय. आपण सोमवार, मंगळवार 2 दिवस घेतले आणि आजपर्यंत हे चालू आहे. ह्याचं पण कारण हेच आहे, की 23वा धड्याचा खोली इतकी आहे, की ते 2 दिवसात शक्य नाही आणि काल जे सत्र झालं, त्यामध्ये काही गोष्टी ज्या आपण आपण बोललो, ग्रहणाबद्दल, पौर्णिमेबद्दल, फीस देण्याबद्दल, अजून बाकी पण आपल्या आयुष्यात होणारे बदल, कसे आपण सगळेजण ठरवतो एक, प्लॅन एक करतो आणि बऱ्याचदा वेगळंच होतं आणि जे होतं ते आपल्या सर्वोच्च हिताचं असतं. बऱ्याचदा आपल्याला ती गोष्ट असं वाटतं पण, की "अरे, मी हे करायला पाहिजे. अरे, मी हे केलं पाहिजे." पण तसं होत नाही आणि वेगळंच होतं आणि त्यावेळेस आपण त्याचा विरोध करतो बहुतेक करून, की "हे असं का होतंय? असं का होतंय?" जसं मेघनाचं उदाहरण काल बघितलं. तिला जॉब करायचा होता आणि आता असं झालं, की जॉब करायची इच्छा नाहीये. त्यातलीच मी एक आहे, की जॉब करता-करताच ह्या इकडे आले. सगळं बदललं आणि तसंच तुमच्या पण आयुष्यात 2025 आणि 26 आणि कदाचित पुढचं वर्ष पण असे बदल होतील, की जिथं आपण ठरवतोय, की पैसा कमवणं माझं ध्येय आहे किंवा मला पण काहीतरी करायचंय. पण हळू समजतं, की त्यापेक्षा पण एक वेगळी गोष्ट आहे जी आनंद देते. काही जणांचं ध्येय पैसा कमवणं पण आहे. तेच त्यांच्या आयुष्यातला एक जर्नी असतो. त्याबद्दल पण मी आज सांगेन. त्याआधी आपण सगळेजण डोळे मिटू आणि थोडंसं आपल्या श्वासांवर एक करू खूप. एक दीर्घ श्वास आपल्या नाकाने घेत हळूवार आपल्या तोंडावाटे तो श्वास बाहेर सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास आपल्या नाकाने आत घेत आपल्या पोटामध्ये हवा भरून घेऊ. जितकी भरून घेता येईल आपलं पोट फुगवून एखाद्या फुग्याप्रमाणे पूर्ण बाहेर काढा आणि श्वास आत जाऊ दे आणि सोडताना तोंडावाटे अगदी सावकाश. श्वास आत घेताना आपण मनातल्या मनात प्रेम हे सुद्धा शब्दाचा उच्चार करू शकतो. प्रेम मी आत घेतीये आणि सोडताना तोंडावाटे जेव्हा हवा जाते बाहेर, तेव्हा तो प्रकाश बाहेर पडतोय. असं तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही करा. की नाकामध्ये श्वास आत घेताना श्वासांनी मी प्रेम आत घेतीये आणि तोंडावाटे बाहेर सोडताना प्रकाश बाहेर सोडते. आनंद आत घेतीये आणि उत्साह बाहेर सोडते. करुणा आत घेतीये आणि क्षमा सोडते. अशा प्रकारे पण तुम्ही श्वासांनी सुद्धा ईश्वराच्या त्या गुणांना आठवू शकता, जे आपण स्वतःला देतो, स्वतःमध्ये बघतो आणि आता आपल्या छातीवर दोन्ही हात ठेवू. आपल्या हातांचा स्पर्श आपल्या हृदयचक्राला, अनाहत चक्र आपण ज्याला म्हणतो, काही म्हणू नका, काही बोलू नका, काही विचार नको. केवळ फील करा. आपल्या हृदयाची धडधड, स्पंदनं, हातांची उबदार स्पर्श, गरमी, आपल्या छातीला होणारा स्पर्श, हृदयस्थ असलेल्या ईश्वराला होणारा स्पर्श.
आपल्या हृदयाच्या प्रत्येक पेशीला आपण हात लावतोय. आपलं हृदय डाव्या बाजूला आहे. सगळ्या शरीराला तिथून रक्त शुद्ध करून पाठवलं जातं. म्हणून हृदयाला आपण जे काही देऊ ते सगळ्या रक्तामध्ये भिनणार आहे. कारण हृदयच ते काम करतं. रक्त शुद्धीकरणाचं. अशुद्ध रक्त सगळं हृदयाकडे येतं. हृदय त्याला फिल्टर करतं. पूर्ण शुद्ध करून सगळ्या शरीराला पुन्हा पाठवतं. म्हणून आपण मूळ स्त्रोताकडे म्हणजेच हृदयावर काम करणार, रक्तावर नाही. जेव्हा आपण हृदयावर काम करतो, हृदय तो सूर्य आहे. तो स्रोत आहे, जिथून रक्त शुद्ध होऊन बाहेर पडतं. सगळ्या शरीराला त्याचा पुरवठा होतो. म्हणून आपण हृदयालाच आठवण करून देतोय. आपण हृदयाशी जोडले जातोय म्हणूनच. जे काही बोलतो ते हृदयातूनच. कारण तिथं शुद्धीकरण होतं. शुद्धता होते. क्लीनिंग होतं. तोच ब्रह्मांडीय संगणकाला जोडला जाण्याचा मार्ग आहे. आता आपल्या हाताने हृदयाच्या आपल्या छातीच्या मधल्या भागावर असं टॅपिंग करा. थोडंसं हातानी बोटांनी हलकं-हलकं तिथं जागं करा. जसं आपण मंदिरात गेल्यावर घंटी वाजवतो. व्हायब्रेशन्स तिथं सगळे त्या घंटीचे पसरतात आणि सांगतो देवाला, की मी आलीये. माझी उपस्थिती, माझ्याकडे लक्ष दे. जे काही त्याचा उद्देश असेल, तसंच आपण आपल्या हृदयाला पण जागं करू. स्पर्शाने आणि आता हात खाली घेऊन जिथं आपण थोडंसं आपल्या हृदयावर, छातीवर असं थोडंसं मारलं होतं, टॅप केलं होतं, त्या भागावर लक्ष घेऊन जाऊ. आपला श्वास जाणवतोय का बघा छातीच्या मध्यभागी? आणि म्हणू, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे. मी प्रेम, आनंद, करुणा, क्षमा, प्रकाश, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. मी अनंत ऊर्जा आहे, अमर्याद आहे. मी सर्वज्ञ आहे. मी परिपूर्ण आहे. श्वासांनी आपली छाती थोडी पुढे मागे होईल. आपली आभा आपण स्वच्छ आणि बंद करू. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तुम्ही अजूनही प्रेम आणि प्रकाशच आहात. तुम्हाला आता भीती नाही वाटत. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या त्या स्थानी निघून जा. अगदी हृदयातून म्हणा ही वाक्य. कुठलाही तिरस्कार, राग न करता अगदी प्रेमाने त्या सगळ्या ऊर्जांशी बोला जे आपल्या आभामध्ये आलेत. न बोलवता. ते सुद्धा ईश्वराचे स्वरूप आहे. म्हणून प्रेम आणि प्रकाश पाठवा. हे उच्चस्व या सर्व न बोलवलेल्या प्रभावांना तू त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझी आभा माझ्या उच्चस्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. बंद करते. आपण जे काही बोललोय ते जाणीवपूर्वक अनुभव करा जाणीवेनी पूर्ण, की माझी आभा आता उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद केली. ह्याची जाणीव आपल्या आतमध्ये राहू दे. याचं भान आपल्याला राहू दे.
आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. ज्या कुठल्या ऊर्जा माझ्या घरात आहेत, माझ्या आजूबाजूला आहेत, जे विचार माझ्या आजूबाजूला तरंगतायत, त्या ऊर्जा तरंगतायत, या ब्रह्मांडात असणाऱ्या सगळ्या ईश्वराच्या रचनेला सुद्धा मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आणि स्वतःचे आभार व्यक्त करत आपल्या उच्च स्वराचे आभार मानत, आपल्या श्वासांवर लक्ष देत, जे काही आपण आज शिकू ते सगळं आपल्या अंतःकरणात उतरत आहे. माझ्या सर्वोच्च हिताचा आहे, यावर माझा विश्वास आहे. माझा आयुष्याचा प्रवास जो सुरू आहे, माझा जो मार्ग आहे, त्यावर माझा विश्वास आहे. ज्या गोष्टी माझ्या हातून येतायत, एक-एक संदेश, माझ्या उच्च स्वराचे ते सगळे मला अगदी स्पष्टपणे समजतायत. कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. आणि अगदी सावकाश आपण सगळेजण पुन्हा एकदा सत्रामध्ये सामील होऊ. मी स्क्रीन शेअर करते. आपले थोडंसं मला वाटतं शेवटचे 2 पॅराग्राफ राहिलेत. तेवढे आपण संपवू आज आणि त्यावरच आधारित आज आपण ध्यान घेऊ. जे आपल्या सगळ्यांना मदत करेल, की 23व्या धड्याचा अभ्यास कसा करायचा. खूप महत्वाचा आहे बरं का हा धडा. आपण जी मेहनत घेतली आहे ना आता, इतके दिवस आपण जे करतोय मेहनत, त्या मेहनतीचं फळ आपल्याला या धड्यामध्ये मिळणार आहे. असं सगळ्याच धड्यांमध्ये आहे. पण या धड्यात मी खास का म्हणेन, कारण इथं आपण मास्टरसोबत जोडले जातो. खरोखर जोडले जातो. तुम्हाला असं वाटेल सुद्धा एक वेळ अशी येईल, की अरे आमच्याकडे अ, खरंच तसं होतं का? पण तुम्ही हा धडा नीट वाचा. मग तुमच्या मनात एक सुद्धा शंका येणार नाही, की मी तेवढी पात्र आहे का? आता ऑलरेडी आपल्या सगळ्यांच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि ह्या धड्याच्या सरावावेळी पूर्ण विश्वास ठेवा. तर ते मास्टर खुलून आपल्या जवळ येतील. कारण ते बघतात, की ह्या व्यक्तीचे ओपननेस किती आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या गोष्टी आहेत. म्हणूनच व्हायब्रेशन्स, कंपनं. तर मी जेवढं विश्वास ठेवून सराव करेन, तितकं मला जाणवेल, की मला किती सुंदर अनुभव येतायत. त्यामुळे पूर्ण जागृतीने आणि विश्वासाने या धड्याचा सराव करा. घरी सुद्धा करताना म्हणजे आता जरी आपण ह्या आठवड्यातले फक्त 2-3 दिवस राहिलेत, पण अ, पुढचा पूर्ण आठवडा तुम्ही हा आणि पुढचा पूर्ण आणि त्याच्यानंतर पुन्हा रोज ध्यानाला बसल्यावर उच्च स्वला विचारायचं. जे काही आज आपण शिकू म्हणजे जो काही सराव आपण करणार आहोत. कारण हा सराव असा आहे, की मास्टर्स आपल्याला कायम जोडलेले असतील. कायम आपल्याला मेसेज देतील. आपले पितामह पत्रीजी असतील, महाअवतार बाबाजी असतील, अजून कोणते मास्टर्स असतील, गौतम बुद्ध असतील. तुम्हाला असं जाणवेल, की मला वेगवेगळे मेसेजेस येतायत. ते कुठल्याही कार्यासाठी तुमची निवड करू शकतात. त्यामुळं हा सराव केवळ आजच करायचा नाही किंवा एवढा आठवडाच नाही करायचा आहे. कायम करायचा आहे. कायम आपल्याला ओपन ठेवायचं स्वतःला यासाठीच. तर मला असं वाटतं आपण इथपर्यंत आलो होतो, की हां, इथं हे वाचलं होतं आपण, की ईश्वराच्या अनेक मुलांना त्यांचे खरे स्वरूप माहीत आहे आणि ते प्रकाशामध्ये जगतात. काहींनी त्या सत्याशी असलेला हे हे नाही हां, सॉरी हे झालं नव्हतं आपलं करेक्ट. इथपर्यंत आलो होतो मला वाटतंय आपण. हां, बरोबर इथपर्यंत होलोग्राम आलो. पर्यंत झालेलं. हां, होलोग्रामपर्यंत आलेलो आपण आणि 1 मिनिट हां. तर पुढचं जे आहे ना, इथून वाचन करायचं आपल्याला. पण आज मला असं वाटतं ना, भाग्यश्री, मानसीतेंनी पण इच्छा व्यक्त केली, की मलाही थोडंसं वाचायचंय. अजून कुणाला आहे का? कारण आपण आता ह्याच्यानंतर डायरेक्ट आपण पुढच्या वर्षीच घेणार आहेत.
तर खरंच तुम्हाला मनोमन वाटलं तर एक पॅराग्राफ आपण शेवटचे वाचन करा. काही हरकत नाहीये. नीलमला पण आहे. ठीक आहे. तर आपण पहिलं मला मानसीताई पण म्हणाला. असं तर आपण पहिलं मानसीताईंना एकदा म्हणू, की तुम्ही एकदा वाचा थोडं आणि मग नीलम वाचन करेल. अजून कोणाला असेल एखादा पॅराग्राफ तर तुम्ही पण करा. मी पण वाचेल विपुला. कोण आहेत मी म्हणजे? स्मिता चौधरी. येस, येस. मग ठीक आहे. मग एक मिनिट किती आहेत बघू. 1, 2, 4. ठीक आहे. मला वाटते 7 पॅराग्राफ 7 ते 8 पॅराग्राफ आहेत अजून. तर अजून कोणी मास्टर्स असेल तर प्लीज वाचा. काही प्रॉब्लेम नाही. आपण सगळ्यांना तो आनंद देणार आहे. त्यामुळे जरूर वाचा. तर भाग्यश्रीचे तर खरंच आभार आहेत, की तिने 2 दिवस वाचन केलं. त्यासाठी आधी आपण सगळेजण तिला प्रेम पाठवू. तिचे आभार व्यक्त करू आणि सुरुवात आपण मानसीताई तुमच्यापासून करू. इथून वाचा तुम्ही. इथून. ईश्वराच्या अनेक मुलांना. मानसीताई आहेत ना? का नाही आहेत आज? नाही येत दिसते मानसीताई नाही येत. मग नीलम तू वाचन कर आज. इथून ईश्वराच्या अनेक मुलांना पासून. मला साईन कुठून फिक्स करत नाहीये. ईश्वराच्या इथून इथं ना. इथून हे बघ. तू एवढं वाचन कर आज. ईश्वराच्या अनेक वाचू का? हो वाच. ईश्वराच्या अनेक मुलांना त्यांचे खरे स्वरूप माहीत आहे आणि ते प्रकाशात जगतात. काहींनी त्या सत्याशी असलेला संपर्क कधीच गमावला नाही. त्यांनी स्वतःला आपल्या मूळ स्रोतापासून कधीच वेगळे केले नाही. ज्या प्रकारे तुम्ही आपल्या सत्य स्वरूपाकडे परत येत आहात, त्याचप्रमाणे इतर काही जण आपल्या मूळ स्वरूपात पुन्हा स्थिर झाले आहेत. त्यांचा प्रवास कोणताही असो, तुम्ही जेवढे त्यांना स्वीकाराल तेवढे ते तुम्हाला सहाय्य करत असतात. पूर्ण वाचते. हो. या आत्म्यांना अनेक नावांनी ओळखले जाते. मास्टर्स, आत्मज्ञानी, परमपूज्य विभूती, अवतार आणि उच्च प्रगत आत्मे ही त्यांपैकी काही नावे आहेत. यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आठवणे की ते अगदी तुमच्यासारखेच आहेत. अर्थात त्यांची जाणीव पूर्णत्वाला पोहोचलेली असते, कारण त्यांना ते हे ठाऊक असते की ते ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झालेले आहेत. प्रकाशाचे शरीर आहेत. ते आपल्या पूर्ण समर्थांनी जीवन जगत असतात. त्याच्या आधी आता थँक्यू नीलम. ह्याच्या आधी आपण हे जे म्हणलं होतं ना ते गेलं की जसा एका परिपूर्ण असलेल्या लेझर प्रकाशाचा केवळ एकच किरण त्याचे संपूर्ण स्वरूप व्यक्त करतो आणि होलोग्रामचा एक छोटासा तुकडाही त्याचे संपूर्ण चित्र प्रकट करतो. या नियमाप्रमाणे तुमच्या बाबतीतही खरं आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. तर त्यानंतर आपण ह्या खालच्या पॅराग्राफवर येऊ. तर हे होलोग्राम म्हणजे काय? मला ऍक्च्युली त्याची इमेज मिळते का बघत होते मी. 1 मिनिट. ते तुम्हाला ते काय म्हणतात त्याला? त्याची इमेज जर दाखवली ना तर सोपं जाईल ते समजायला. मी शेअर करते. परत एकदा स्क्रीन बंद करून पुन्हा शेअर करावं लागेल. स्क्रीन दिसतीये ना समोर? असं चित्र वगैरे दिसतात? हो. हां. हो, हे हे दिसते. बघा, हे बघा काय होलोग्राम म्हणजे. आता हे असं जेव्हा एखादं मध्ये काहीतरी आपण ठेवलंय आणि त्याच्यावर जेव्हा लाईट आपण टाकतो, ते लाईट टाकल्यानंतर ना ते ते असा एक इफेक्ट तयार करतं लाईटचा असल्यासारखा. पण ती खरं वस्तू नाहीये. त्या वस्तूचं एक प्रकाशाचं प्रतिबिंब असं म्हणू शकतो आपण. तर इथं एक उदाहरण बघायचं झालं तर हे दाखवू बरं याच्यातलं. सोपं समजेल असं. हां. लेझर शोज असतात बघा.
आपण लेझर शोज बघितलेत. लेझर शोज असतात ना वेगवेगळ्या शहरांमध्ये असे असतात पर्यटनाच्या ठिकाणी किंवा आपल्या गणपतीमध्ये पण असतात. तिथं ना त्या लेझरच्या सहाय्याने अशी काहीतरी गणपतीची मूर्ती तयार केली जाते रस्त्यावर, अशी आकाशामध्ये म्हणजे प्रकाशाच्या सहाय्याने. पण तिथं तो गणपती नाहीये, त्याचं प्रतिबिंब आहे प्रकाशाच्या स्वरूपातलं. आणि जेव्हा आपण ते बघतो तेव्हा आपल्याला असं लेझर शो सुरू आहे आपण त्याला म्हणतो. तर ते होलोग्राफिक त्याचं एक एक डायमेन्शनमध्ये ते काय दिसतं, की असं काहीतरी परावर्तित करतात लेझरच्या सहाय्याने, की ते आपल्याला खरं वाटतं. जसं तिथं एक हत्ती दाखवलाय हा. तर आता हा लेझरच्या प्रकाश सोडलेत आणि त्या प्रकाशाने तो हत्ती दिसतोय आपल्याला. आता दिसताना तो आपल्याला दिसतोय, खरोखर हत्ती उभा आहे का काय समोर? पण ते नाहीये. तर हे आहे त्याचं प्रकाशाचं प्रतिबिंब. आता जसं ही तुम्ही इथं बघतायत, की लोकांनी ना गॉगल घातलेलेत. आणि तो हत्ती बघतायत आणि तो खरं-खरं 3D हत्ती दिसतो, की असं वाटतं, की अरे समोर प्राणीच आहे का काय आपल्या. उदाहरणार्थ आपण 3D पिक्चर पण बघितले असतील ते गॉगल घालायला देतात आपल्याला थिएटरमध्ये आजकाल असतं ना ते. अगदी तसे, की त्याच्यामध्ये खऱ्या-खऱ्या इमेजेस दिसतात. असं वाटतं, की ती माणसं आपल्या समोर आलीत का काय बाहेर असं आपण असे जे अनुभव घेतो. पण ते खरं तर ते फक्त प्रकाशाचं एक माया असते. प्रकाशाचं माया म्हणू शकतो किंवा प्रकाशाची काय इल्युजन म्हणू शकतो प्रकाशाचं. एक असं तयार केलं जातं होलोग्राफिक इमेज. ह्यावर खूप आहे बोलण्यासारखं. खरं तर खूप छान हे आहे हा पण विषय. पण आपल्याला जेवढा युनिफाईडमध्ये आहे तेवढाच आपण त्याच्यावर बोलू, की हे ज्या पद्धतीने आपल्या समोर आणलं जातं ना, तर आपल्याला ते खरं वाटतं. पण ती आभासी विश्व आहे. आभासी दुनिया आहे, की तुम्ही तिथं हात लावला तर खरा हत्ती पण नाहीये आणि काहीच नाहीये. फक्त प्रकाशाच्या लेझरच्या सहाय्याने ते बनवलं गेलंय. म्हणून आपल्याला ते समोर उभं आहे की काय असं खरं-खरं वाटतं. पण ते समोर नसतं आपल्या. तर त्याचं उदाहरण देण्याचं कारण इथं असं आहे तर त्याचं उदाहरण इथं का दिलंय बघा, की होलोग्रामचा एक छोटासा तुकडाही त्याचे संपूर्ण चित्र प्रकट करतो. अगदी याचप्रमाणे निसर्ग नियम तुमच्याही बाबतीत खरा आहे, की तुमच्या पण प्रकाशाच्या केवळ एका किरणाला ओळखा, म्हणजे तुम्हाला तुमच्या संपूर्ण स्वचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल, की तुम्ही सुद्धा तुमच्या प्रकाशाच्या केवळ एका किरणाला ओळखा. आता तुम्ही बघितला असेल तो लेझर शो असतो ना, तो एकच लाईट असतो फोकस केलेला. खूप लाईट नसतात. एकच असा भरपूर शक्तीचा, इंटेन्सिटीचा खूप जास्त काय म्हणतात त्याला शक्ती असलेला तसा तो लाईट आहे. फोकसनी तो एका ठिकाणी टाकलेला असतो आणि त्यातून ते चित्र प्रकट होतं, जे काही पाहिजे असेल आपल्याला, जे काही मध्ये जसा हत्ती ठेवला तर हत्तीचं चित्र किंवा असा कुठलाही आकार तो आपल्याला समोर लेझरच्या सहाय्याने दिसायला लागतो. म्हणजेच त्या एका किरणामध्ये किती ताकद आहे. म्हणून इथं म्हणलंय, की तुमच्या प्रकाशाच्या केवळ एका किरणाला ओळखा म्हणजे तुम्हाला सगळं तुमचं अस्तित्व जाणवेल आणि तो प्रकाशाचा एक किरण म्हणजे काय? मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझेत. माझ्यामध्ये माझ्या इच्छा प्रकट करण्याचं सामर्थ्य आहे. मला ते दिलं ईश्वराने सामर्थ्य. ते मी करू शकते. आज बाहेर विश्व कसं पण असेल, हेवे-दावे करणारं असेल, लोभी असेल, स्वार्थी असेल, जे आपण म्हणतो ते म्हणतो. पण जेवढे जण आपण रोजच्या रोज इथं युनिफाईडला येतोय, ध्यान करतोय, स्वाध्याय करतोय, युनिफाईडची प्रॅक्टिस आपल्या आयुष्यात उतरवली. आपल्यात बदल झालाय. म्हणजेच आपण आपलं विश्व निर्माण करतोय. म्हणजे शक्ती आहे आपल्यात आणि ती शक्ती कशाची आहे? केवळ मी प्रेम आहे म्हणण्याची. प्रेमाची शक्ती. आज आपण जेवढं बाहेर जग असं आहे, तसे लोकं अशी तशी कितीतरी अनुभव आले पण असतील, येत असतील अजून पण आपल्याला, मला माहीत नाही. पण तरीसुद्धा ह्या कुटुंबाला जोडल्यानंतर आपल्याला वेगळीच एनर्जी जाणवते. तो आहे आपल्या प्रकाशाचा फक्त एकच किरण, एकच. पूर्ण प्रकाश जर आपण आपला बघू ना, तर आपले डोळे दिपून जातील. हे सांगितलंय या उदाहरणातून आपल्याला, की एकाच किरणाने लेझरच्या एकाच किरणाने त्याचं संपूर्ण स्वरूप व्यक्त करतो. तसंच आपलं आहे. आपण फक्त आता एकच किरण ओळखलाय आपला, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि मला माझ्या इच्छा काय आहेत, कसं निर्माण करायच्या, मला कसं आयुष्य जगायचंय, मला काय-काय पाहिजे, हे सगळं मी मिळवू शकते आणि मी हे हृदयाला विचारू शकते, की मला काय पाहिजे?
मी कुठल्या पद्धतीने जाऊ, मार्ग काय, मला सारखी मदत पाहिजे, ती पण मी माझ्या हृदयातून मिळवू शकते. हे आपल्याला ज्ञान आलेलं आहे. ज्ञान म्हणजेच प्रकाश आहे. त्या एका किरणामध्येच ईश्वराचे संपूर्ण सत्य, त्याचे सगळं ज्ञान आणि ईश्वराची संपूर्ण परिपूर्णता, प्रेम आणि सगळे गुण सामावलेले आहेत. तर तो एक असा मोठा, प्रकाशमान, एकदम दिव्य असा किरण आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजली, की त्याला लागून सगळ्या गोष्टी समजायला लागतात, की माझं सत्य काय आहे? हे सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभव व्हायला लागतात. मग ह्या पुढच्या पॅराग्राफमध्ये असं सांगितलंय, की ईश्वराच्या अनेक मुलांना त्यांचं खरं स्वरूप माहिती आहे. जे आता नीलमनी वाचला तो पॅराग्राफ, की ईश्वराच्या अनेक मुलांना त्यांचं खरं स्वरूप माहिती आहे आणि ते प्रकाशात जगतातही. अशी अनेक जण आहेत, की जे ऑलरेडी ज्यांना माहिती आहे. आता हे माहिती असलेले कोण आहेत? त्यांना आपण आत्मसाक्षात्कारी लोकं म्हणू शकतो. एनलाइटन जे प्रकाशामध्ये आलेले आहेत ऑलरेडी, त्या त्या प्रकाशामध्ये जगतायत. ज्यांना माहिती आहे, की मीच ईश्वर आहे. ते बाहेर शोधत नाहीत आता. जे काही ईश्वराचं स्वरूप आहे ते आतमध्ये बघतात. आपल्या सगळ्या संतांनी सगळ्यांनी सांगितलंय, की तू स्वतःला ओळख, तू आतमध्ये जा. फक्त मार्ग वेगवेगळे आहेत त्यांचे सांगायचे. कुणी अभंगात सांगितलंय, कुणी श्लोकात सांगितलंय, कुणी अजून कशात सांगितलंय, कुणी स्तुतीमध्ये सांगितलंय. पण सगळ्यांना हेच सांगायचंय, की ते इतके विठ्ठलमय असायचे किंवा इतके ते ज्या देवतेचं करायचे, ते इतके एकरूप व्हायचे, युनिफाय व्हायचे त्या देवाशी, की ते स्वतःला आणि त्या देवतेला वेगळं मानायचेच नाही. इतकं आपण सगळेजण ना अशा भूमीमध्ये वाढलो आहोत, राहिलो आहोत आपण, की आपल्याला हे भरभरून दिलेलं आहे. तिकडच्या लोकांना म्हणजे वेस्टर्नचा जर विचार केला, पाश्चात्य लोकांना, एवढं त्यांना नाहीये म्हणजे फार कमी आहे, लिमिटेड गोष्टी होत्या त्यांच्याकडं. पण जेव्हा त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचलं, तेव्हा मात्र त्यांनी त्याचा इतका वापर करून घेतला आयुष्यामध्ये. अजून त्याच्यावर रिसर्च करून खूप गोष्टी त्यांनी पुढे आणल्यात ह्यातून. तसंच आपल्यामध्ये पण आहे. तर आपल्याला एक फक्त फायदा असा चांगला आहे, आपलं एक भाग्य असं आहे, सौभाग्य आहे, की आपण अशा संतांच्या आणि सगळ्या गुरूंच्या आपण भूमीमध्ये वाढलो जन्म घेतला आपण. प्लॅन करून आलो, की भारतातच जन्म घ्यायचा आम्हाला. कारण भारत भूमी ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किती मोठी आहे. किती वैभव आहे इथं. काल आपण बघितलं खरं वैभव काय आहे? आपलं खरं वैभव काय आहे? आपलं खरं वैभव आहे ते ईश्वराचा जो जो स्वरूपाचा जो अनुभव आहे, तो म्हणजे आपलं खरं वैभव आहे. बाकी सगळ्या गोष्टी नाहीयेत. म्हणजे त्या फक्त तात्पुरत्या आहेत. पण खरं तर आपलं तेच वैभव आहे. ते वाक्य आता सापडत नाहीये मला. पण ते किती सुंदर वाक्य आहे. तसंच सांगितलं, की आपली पार्श्वभूमी, आपलं एक जन्मभूमी, कर्मभूमी सगळी भारत असल्यामुळं ह्याचा आपल्याला खूप खूप फायदा झालाय. इथपर्यंत पोहोचण्यासाठी. यातल्या अनेक शब्द असे आहेत, की त्यांच्याकडे शब्द पण नाहीयेत ते. पण त्यातही जेवढे काही आपले योगी पुरुष तिकडे गेले, जसं अं, हे असतील, योगानंदजी असतील, जसं आपल्या अनेक संस्था तिकडे जाऊन क्रियायोग असेल किंवा अशी साधना त्यांनी तिकडे दिल्या लोकांना. त्यावरून त्यांचा प्रवास सुरू म्हणजे पुढे ठेवला त्यांनी अजून चांगला. त्यांच्यामध्ये पण असतील, पण ते सगळं आपल्याकडूनच गेलेलं बऱ्यापैकी ज्ञान आहे, जे तिकडे पोहोचवलं गेलं. तर तसं ते आणि आपण काही वेगळे नाहीयेत. आपलीच कितीतरी आत्मे परत पुनर्जन्म घेऊन तिकडे गेलेली आहेत, असं पण आहे. फक्त सांगताना मी असं सांगते, कारण आपण एकाच ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये जन्म घेतलाय म्हणून फक्त एक सांगते, की आपल्याला किती त्याचा फायदा आहे. आपलं किती भाग्य आहे, की आपण ह्या अशा मास्टर्सच्या, अशा गुरूंच्या आणि संतांच्या भूमीत जन्म घेतला, की जिथं आपल्याला खूप साहित्य वाचायला मिळालं. आहे अवेलेबल अजून पण आणि ते सगळं साहित्य, सगळे ग्रंथ, सगळं काही लिखाण, सगळे आलेले विचार हे सगळं काही आपल्याला आत्मस्वरूपाकडे, आत्मज्ञानाची माहिती घे. तुझ्या आत जा हे सांगतात. तर तसं आपल्याला इथे सांगितलं, की हे असे अनेक मुलं आहेत ईश्वराची, की ज्यांना त्यांचं खरं स्वरूप माहिती आणि ते प्रकाशात जगतात. काहींनी त्या सत्याशी असलेला संपर्क कधीच सोडला नाही आणि त्यांनी आपल्या मूळ स्रोतापासून कधीच वेगळे केले नाही स्वतःला. कारण त्यांना माहिती झालं, की आपण आहोत. असे काही होत आहेत मुलं ईश्वराची. आपण सगळे ईश्वराचीच मुलं आहोत, त्याच्यापासून आलेलो आहेत. पण ते ते काही अशी मुलं आहेत, की जे कधीच वेगळे झाले नाहीत त्या मूळ स्वरूपापासून. त्या मायेत हरवले नाहीत. ज्या प्रकारे तुम्ही आपल्या सत्य स्वरूपाकडे परत येत आहात, त्याचप्रमाणे इतर काही जण आपल्या मूळ स्वरूपात स्थिर झाले आहेत.
किती छान वाक्य आहे. की जसे आपण सगळेजण सत्य स्वरूपाकडे जायचा प्रवास करत आहोत, जर्नीमध्ये आहोत, स्पिरिच्युअल जर्नी ज्याला आपण म्हणतो किंवा आत्मप्रवास, आत्मज्ञानाचा प्रवास, तसं ऑलरेडी काही जण त्या मूळ स्वरूपामध्ये येऊन स्थिर झालेत, स्थिरावले. त्यांना आता समजलं. आता त्यांना काही कुठे जायचं नाही, कुठे जन्म घ्यायचा नाही, काही म्हणजे तो शिकण्याचा प्रवास सुरू आहे, पण पुन्हा-पुन्हा त्या सायकलमध्ये नाही अडकत ते. जरी त्यांनी जन्म घेतला, तर केवळ आणि केवळ त्यांचा उद्देश असतो, की मानवजातीचं म्हणजे त्यांना शिकवणं, त्यांना प्रकाश देणं, तो प्रेम देणं ते याप्रमाणे. हे अवतार म्हणतो आपण त्यांना अशा विभूतींना, की ज्यांचं सगळं झालेलं आहे आता ते ऑलरेडी त्या सत्य स्वरूपात पोहोचलेले आहेत, पण ते केवळ येतात ते आपल्यासाठी. जसे आपले पितामह पत्री सर, ज्यांनी केवळ आणि केवळ आपल्यासाठी जन्म घेतला आणि म्हणजे माझ्या ऐकण्यात आहे असं की पितामह पत्री सर गौतम बुद्धांचे अवतार आहे. असं मी ऐकलेलं आहे. तर तुमच्यापैकी पण कुणाला माहीत असेल तर जरूर सांगा, की तुम्ही असं ऐकलंय का वगैरे. तर मी ऐकलं होतं तसं, की ते त्यांचे अवतार आहेत म्हणून हो, आणि हो ना? हां. हो, आणि हो. आनंद जे शिष्य होते ना, कोण? गौतम बुद्धांचे शिष्य आनंद हां. ते ब्रह्मश्री पत्रीजी आहे. अच्छा. बरं. असं ऐकलंय मी पण आता स्वाध्याय ऐकते ना मी, हां, हां. त्यामध्ये ओके. सांगितलं होतं. हां, हां. अच्छा, अच्छा. मिस्टर रामाराजू यांनी. बरं, बरं, बरं. म्हणूनच मी विचारलं कारण मग म्हणूनच विचारलं कारण मी खात्रीने नाही, मी असं काहीतरी साधारण ऐकलं होतं, की गौतम बुद्ध किंवा त्यांचा असे कोणी शिष्य असं काहीतरी. बरं झालं तुम्ही सांगितलं. तर ते येतात ते केवळ त्यांचे धडे घेऊन झालेत सगळं. ते त्या मूळ स्वरूपामध्ये, सत्य स्वरूपामध्ये ते स्थिर आहेत. पण ते येतात ते केवळ आपल्यासाठी. त्यांचा प्रवास करतात आपलं काय केलं? पितामह पत्रीजींनी काय केलं? ठीक आहे, चला ते कुणाचे अवतरण आहेत, हे मला कदाचित थोडं माहीत नसेल, जसं उर्मिला त्यांनी सांगितलं. पण त्यांचं कार्य आपल्या डोळ्याला दिसतंय. किती महान म्हणू शकतो, महान मास्टर एक. अशी व्यक्ती की ज्यांनी सगळं जॉब सोडला, हे सोडलं अशा वेळेमध्ये की जेव्हा घराची म्हणजे कुटुंबाची जबाबदारी अशी होती त्यांच्यावर वगैरे. पण ते करत असताना त्यांना सगळं सोडून काही नाही म्हणजे मी अनेक त्यांचे अनुभव ऐकलेत, इतरांकडून त्यांच्याबद्दलचे सांगितलेले अनुभव वगैरे. तर खूप ऐकण्यात आले तसे की कसे त्यांचा स्वभाव होता. कसं ते ध्यानाला ते फक्त ध्यान आणि ध्यान. कसं जाऊन बसायचे पहाटे 4 वाजता कुणाच्यातरी खेड्यामध्ये त्या तामिळनाडूच्या तिथल्या खेड्यांमध्ये तिथं जाऊन बसायचे आंध्रामध्ये तिथं प्रसार-प्रचारासाठी. म्हणजे ती लोकं उठायची पण वाट बघायचे ते. त्यांच्या ओसरीवर जाऊन बसायचे आणि 6 वाजता मग 7 ला उठले, की मग त्यांना ध्यानाबद्दल सांगायचे. इतकं कोण करतं सांगा ना? असे खूप अनुभव त्यांचे ऐकले आणि मग खरंच जाणवलं, की हे जबरदस्त आहे सगळं. एवढा ध्यास, एवढं प्रेम मानवजातीबद्दल, की द्यायचंय त्यांना ते, शिकवायचंय, करायचंय ते आपल्याला सगळं. म्हणजे हे कुणीतरी अवतरण असल्याशिवाय आणि ते अ, त्यांचं सगळं झालं होतं शिकवून करून, पण ते आले आपल्यासाठी. अशीच ते विभूती, असेच अवतार महान मास्टर म्हणजेच पितामह पत्रीजी. अशी संस्था की जी कुठल्याही अं, स्वार्थाशिवाय कुठलाही स्वार्थ नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी काम करतात. एवढं मोठं चॅनल आहे त्यांचं. म्हणजे खरंच हे कार्य घरोघरी ध्यान पोहोचवणं, तर हे असं कार्य आहे. म्हणून ते आपण म्हणू शकतो, की ज्या प्रकारे तुम्ही आता ऑलरेडी सत्य स्वरूपाकडे परत येत आहात, त्याप्रमाणे हे सगळे मास्टर्स ऑलरेडी त्या मूळ स्वरूपामध्ये स्थिर झालेले आहेत. त्यांचा प्रवास कोणताही असो, तुम्ही जेवढे त्यांना स्वीकारता ते तुम्हाला सहाय्य करीत असत. हे बघा त्यांचा प्रवास कोणताही असो, म्हणजे त्यांचा जो आत्मप्रवास किंवा जे काही त्यांचं आहे कार्य, ते काहीही असू दे. पण तुम्ही जेवढं त्यांना स्वीकारता, तेवढे ते तुम्हाला सहाय्य करतात. आणि मी फक्त पितामह पत्रीजींबद्दलच नाही बोलत आहे. त्यांच्यासारखे जे कितीतरी मास्टर्स आहेत, जे आपल्याला मदत करायला तयार असतात. फक्त आपण त्यांना बोलवण्याची किंवा एक संकल्प बाहेर सोडण्याची वेळ. तेवढंच ते तुम्हाला लगेच मदतीला उभे राहतील. आपणच बघा किती वेळा तर जे तुमचे आता सद्गुरू म्हणजे बरेच जण मी इथं का उदाहरण देते स्वामींचं, गजानन महाराजांचं. कारण आपल्या कुटुंबामध्ये बरेच जण आहेत, जे त्यांची उपासना करतात किंवा त्यांचं ते बॅकग्राऊंड आहे. जरी त्यांनी आता उपासना पूर्णपणे ध्यानामध्ये असतील, तरी पण त्यांच्या त्या
सद्गुरूंशी ते अजूनही आतून जोडलेले आहेत, जे की ठीक आहे. त्यांच्या प्रवासाप्रमाणे सगळं सगळं बरोबर आहे. चूक काहीच नाहीये. त्यामुळं मी त्यांची उदाहरणं देते. कारण आपण महाराष्ट्रामध्ये खास करून आपले सद्गुरू बहुतेक लोकांचे तेच आहेत. असं आहे म्हणून. तर जसं आपण त्यांना जितकं स्वीकारतो, तेवढंच ते आपल्याला मदत करतात. त्या आत्म्यांना अनेक नावांनी ओळखले जाते. मास्टर्स, आत्मज्ञानी, परमपूज्य, विभूती, अवतार, उच्च प्रगत आत्मे ही त्यापैकी काही नाव आहेत. तुम्ही त्यांना नाव काही द्या. त्यांना नाव काही द्या तुम्ही, पण ह्या नावांनी आपण त्यांना ओळखतो. यात महत्वाची गोष्ट म्हणजे, की हे आठवणं, की ते अगदी तुमच्यासारखेच आहेत. ते अगदी तुमच्यासारखेच आहेत. ते कुणीतरी मी म्हणजे परवा एकदा सांगत होते एका सत्रामध्ये, की मी त्यांचे पायच पकडते जाऊन. तुम्हाला माहीत असेल, पत्री सर कधीही कुणाला पाय पडलं ना, ते रागवायचे, ते असे ढकलायचे. मी त्यांचा व्हिडिओ बघितलाय, स्वतः व्हिडिओ बघितलाय मी त्यांचा एक. तेव्हा असं वाटलं, अरे असं कसं करू शकतात? म्हणजे नाही का, कुणी पाया पडायला ढकलून द्यायचे ते अक्षरशः. त्यांनी तो अनुभव पण सांगितलेला मी ऐकला. ते जेव्हा प्रदीप सर त्यांच्या शेजारी बसले होते, तेव्हा अशीच एक बाई आली आणि पत्री सरांच्या पाया पडायला लागली. पत्नी सरांनी तिला खूप जोरात ढकललं, त्या बाईला. ती तिकडे जाऊन पडली, थोडंसं लांब ढकलल्यानंतर. ते बघून एक माणूस स्टेजवर आला आणि परत पाय पकडले आणि मला पण ढकला, मला पण ढकला. असं म्हणायला लागला तो, की मला म्हणजे त्या बाईला तुम्ही मारलं, ढकललं, त्याच्यात पण तिचं खूप भलं झालं, असं. आता तुम्ही मला ढकला, मला मारा, असं काहीतरी. आणि हे मग त्यांनी त्याला पण हाकललं तिथनं आणि मग ते प्रदीप सरांकडे वळले आणि म्हणले, "बघितलंस कसं चालू आहे?" हे याचा मी सामना करतोय. त्यांना किती वेळा सांगितलं, की तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही सगळं करताय. तुम्हाला ध्यानातले अनुभव, तुम्ही सगळं शिकताय. हे किती वेळा सांगितलं, पण पुन्हा-पुन्हा ते माझ्या पाया पडायला येतात. हे अ, ह्याच्याबरोबर सगळं मी डील करतो. असं ते त्यांना प्रदीप सरांना हे सांगत होते. शेजारी बसले होते त्यांच्या स्टेजवर. अशा अनेकांना अनुभव असतील त्यांच्याबरोबर जे होते ते. पण त्यांना माहीत आहे, की कुठला हा ईश्वर आहे आणि हा माझ्या पाया पडतोय, हा स्वतःच ईश्वर आहे. पण समोरच्याला असं वाटतं हे मास्टर आहेत, हे कुणीतरी आहेत म्हणून ते पाय पकडायला जातात. प्रेमापोटी केलेली गोष्ट वेगळी. पण अ, ह्या वाक्यातून समजतं. यात महत्वाची गोष्ट म्हणजे, की ते अगदी तुमच्यासारखेच आहेत. म्हणजे ना निसर्ग नियम म्हणा किंवा आपण सगळेजण जर ईश्वराचेच तत्व आहोत, तर श्रेष्ठ, कनिष्ठ हा प्रकार नसला पाहिजे. आपण सगळे समान आहोत. किती मोठं आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी बघा. खोलवर विचार करा, की आपण पाय पकडणं, पाद्यपूजा करणं किंवा ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करा. हे आपल्याला ह्याच्यातनं सांगायचंय, की तुम्ही कुठेही कमी नाही आहात. ते अगदी तुमच्यासारखे आहेत. त्यांचा प्रवास लवकर सुरू झाला. ते साधना करून, ध्यान करून चांगल्या ऊर्जेवर आहेत. हाच फरक आहे. एक जन्म आपला पण येईल. किती जन्म जातील माहीत नाही मला. पण एक असा आपली पण वेळ असेल, की आपण त्या पदावर गेलेले असू. फक्त आत्मज्ञानाने, चेतनेच्या विस्ताराने, की जेव्हा मला हे सगळं ज्ञान, हा सगळा प्रकाश माझ्यामध्ये म्हणजे मला सगळं समजेल, मला सगळं समजेल, की मी कोण आहे? माझं स्वरूप काय आहे? ह्या गोष्टी मी जितक्या स्वीकारायला लागते आणि जितकं मी त्याच्यामध्ये अजून भर घालत जाते सगळ्या गोष्टींची, ध्यान, ज्ञान या सगळ्या गोष्टींनी. मी कोण आहे? माझ्यात काय सामर्थ्य आहे? हेच तर आपल्याला युनिफाईड पूर्ण शिकवतं. आणि जितकं माझ्यामध्ये ते एक्सेप्टन्स येतो, स्वीकार भाव येतो, की तुम्ही त्यांना जेवढं स्वीकारता ते तुम्हाला सहाय्य म्हणजेच तुम्ही त्यांना स्वीकारता म्हणजेच स्वतःला स्वीकारतो आपण सगळ्यात आधी. मी ईश्वर आहे. म्हणून हे वाक्य फार महत्वाचं आहे, की तुम्ही त्या मास्टरशी जेव्हा बोलता, का सांगितलं हे माहिती? कारण आपण जेव्हा ध्यानाला बसतो ना, आपल्याला समजा पत्री सरांचा दिसलं काही किंवा महाअवतार बाबाजी दिसले किंवा अजून काही दिसले, तर आपल्यामध्ये लगेच ती फिलिंग येते, की आपण कुणीतरी कमी आहे. जे त्यांना पण नाही आवडत. त्यांना माहिती आहे सत्य. पण आपल्यामध्ये आतमध्ये ते खूप तोच भाव आहे जो आपल्याला काढायचा आहे ॲक्चुअली, की मी काहीतरी कमी आहे. कारण त्याच्यामुळे आपली ऊर्जा कमी होते. जेव्हा मी स्वतःला कमी समजायला लागते. तर आपले व्हायब्रेशन्स खाली येतात लक्षात ठेवा.
मी ईश्वर आहे म्हणल्यानंतर आपले व्हायब्रेशन्स कुठे असतील? आणि मी आहे. मी काहीतरी कमी यांच्यापेक्षा. याच्या वेळेस माझी ऊर्जा खाली गेलेली असेल. तुम्हाला जर तुमची ऊर्जा वाढवायची असेल, तर तुम्ही हे सतत म्हणा, "मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी ईश्वर आहे. ईश्वराचे सगळे गुण माझेत." त्याच्यापेक्षा उच्च अशी ऊर्जाच नाहीये. तुम्ही इतक्या हाय व्हायब्रेशनमध्ये राहाल, उच्च कंपनांमध्ये राहाल तुम्ही, जर हे तुम्ही दिवसभर बोलताय. आणि दिवसभर जर तुम्ही प्रेम आणि प्रकाश पाठवताय, मी खरं सांगते एकदम सोपा उपाय. तुम्ही बघाल काही दिवसांमध्ये, की तुम्हाला मेसेजेस तर इंट्युशन वाढलेत तुमचे. अनेक मास्टर्स तुमच्याबरोबर काम करायला लागतील. कारण त्यांना अशीच पाहिजे असतात, की जे आत्मज्ञानी आहेत, जे स्वतःला ओळखतात, जे त्या विश्वासात जगतात, ज्यांचा प्रकाश खूप जास्त आहे, ज्यांच्यामध्ये प्रेम आहे. प्रेम देतोय आपण, पाठवतोय. ह्या गोष्टींचा ना प्रत्येक गोष्टीचा जे आपल्याला युनिफाईड प्रत्येकाचा खूप मोठा रोल आहे आपल्या आयुष्यात आणि खूप फायदा आहे आपल्याला याचा. मग त्यासाठी आधी महत्वाची गोष्ट आठवण म्हणते. आठवण केलेली आपल्याला इथं आठवण करून दिली आहे, की ते तुमच्यासारखेच आहेत. अर्थात त्यांची जाणीव पूर्णत्वाला पोहोचलेली असते. कारण त्यांना हे ठाऊक असतं, की ते ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झालेले प्रकाशाचे शरीर आहेत. ते आपल्या पूर्ण सामर्थ्याने जीवन जगतात. हे जे वाक्य आहे ना, अर्थात त्यांची जाणीव पूर्णत्वाला पोहोचलेली. पूर्णत्व त्यांना आलेलं, प्राप्त झालेलं आहे आणि पूर्णत्वाचा अर्थ काय घेतलाय बघा इथं. पूर्णत्वाला पोहोचलेली आहे कारण त्यांना हे ठाऊक आहे, की ते ईश्वर प्रतिमेत निर्माण झालेले प्रकाशाचे शरीर आहेत. म्हणजे ज्यांना हे माहिती झालंय म्हणून मी आत्ता म्हटलं ना, दिवसभर जेव्हा तुम्ही घोकाल ना हे रिपीट कराल मनामध्ये, की मी ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झालेलं प्रकाशाचं शरीर आहे किंवा मी ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झाले. मी ईश्वर आहे. हे जेव्हा तुम्ही सतत नुसतं म्हणून जरी आतमध्ये भिनायला लागतं ते आणि मग आपल्याला विश्वास पण बसतो त्याच्यावर. अनुभव पण तसे यायला लागतात. कारण एकदा का मी हे म्हणायला लागले रोज उठून सारखं, की माझे व्हायब्रेशन आपोआप वाढतात. मग मी त्यात ध्यान पण करते. ध्यानाची पण जोड आहे त्याला. विश्वासाने ध्यान करते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी ईश्वर आहे. ह्याच्यासारखं ताकदच नाहीये, शक्ती नाहीये. म्हणून आपण हे करायला लागलो, की आपली पण जाणीव कुठे जाणार? पूर्णत्वाला म्हणलेलं आहे. पूर्णत्वाचा अर्थ खूप खूप गहन आहे. पण इथं मी सांगते थोडक्यात, की पूर्णत्व म्हणजे मी जिथं आहे आता, तिथं परिपूर्ण आहे, संपूर्ण आहे. माझ्यात काहीच कमी नाहीये. ही जाणीव. मला जे पाहिजे ते आता माझ्याकडे आहे, ह्या क्षणाला. आणि मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे म्हणल्यावर विषयच संपला. की जे ईश्वर म्हणजे आपण श्रेष्ठ पद आहे आपल्यासाठी, आपल्या समजेनुसार. त्यामुळं पूर्णत्व म्हणलंय, की पूर्णत्व तुम्हाला कधी येतं जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान येतं आणि आत्मज्ञान म्हणजे काय? की आपण ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झालेले आहोत, हे पक्कं समजणं. जेव्हा आपल्याला हे समजतं, मीच ईश्वर आहे, त्यावेळेस आपण खूप बदल होतात आपल्या आयुष्यात. लोकांच्या मागे पळणं बंद करतो. लोकांनी मला छान म्हणावं, हे करणं बंद करतो. कारण ईश्वर कसा आहे? तो परिपूर्ण आहे प्रत्येक क्षणाला. कुणी मला छान म्हणू दे किंवा नाही म्हणू दे. तो परिपूर्ण आहे, तो स्टेबल आहे, तो न्यूट्रल आहे, तो साक्षी आहे. तसे आपण आपण बनतो आणि मग कुठलीही अपेक्षा राहत नाही. अपेक्षा संपली की सुख येतं आयुष्यात. सुखी राहतो आपण. कारण अपेक्षा संपल्यात सगळ्या. त्याप्रमाणे इथं म्हणलं की पूर्णत्व म्हणजे ती अवस्था. पूर्णत्वाला पोहोचणं म्हणजे ती अवस्था आहे, की ज्या अवस्थेला एक स्तर आहे, जी अवस्था आहे आपल्या आयुष्यातली, जी सच्चिदानंद अवस्था आपण ज्याला म्हणतो, की जो बाहेरच्या सगळ्या गोष्टींवर आपला आनंद राहत नाही अवलंबून. तो आतून व्हायला लागतो. समजतंय? हृदयातून व्हायला लागतो आनंद. ती अवस्था म्हणजे पूर्णत्वाची अवस्था, की जिथं सगळ्याबरोबर आपण एक होतो. सजीव, निर्जीव संपूर्ण सृष्टीबरोबर आपण एक असतो. आपल्याला समजतं, की ते आणि आपण एकच तत्व आहोत. एकाच प्रेमामध्ये एकत्र आहोत. एकाच प्रकाशामध्ये आहोत. ही अवस्था येते. मग भेद राहत नाही. भेद संपतो. सगळ्या भिंती गळून पडतात. सगळा अहंकार निघून जातो. ईश्वर मी एकच आहोत. मग ईश्वराने जे निर्माण केलं ते पण माझ्याबरोबर एक आहे. हे सगळं समजायला लागतं. ती अवस्था म्हणजे पूर्णत्व आणि तीच अवस्थेला आपल्यामध्ये नाव आहे सच्चिदानंद स्वरूप.
की जिथं मी माझ्या आत्मस्वरूपामध्ये येते. आत्मा कसा आहे तर तो कायम तो साक्षी भाव आहे. पण आपण जेव्हा त्या स्वरूपामध्ये येतो, तेव्हा बाहेरच्या कुठल्या गोष्टी आपल्याला आनंद देत नाहीत. म्हणजे तात्पुरता आनंद, पण आपण त्याच्यावर अवलंबून राहत नाही. आपण कायमच आनंदामध्ये राहायला लागतो मग. आणि सगळ्या भावनांना, स्वतःच्या भावनांना साक्षी रूपाने बघायला लागतो. ती अवस्था, की मी रिएक्ट करत नाही आता. असं झालं, की अरे मला हे झालं ते. त्या भावना ज्या येतायत त्या जातायत, येतायत त्या जातायत. विचार येतायत, निघून जातायत ढगांप्रमाणे. हे सगळं आपलं घडायला लागतं. आता ही तशी पूर्णत्वाची अवस्था आहे, ज्यामध्ये त्यांना हे माहिती की ते ईश्वराच्या प्रतिमेत आहे. आपण त्या प्रवासात आहोत. आपण अजून शिकतोय, समजून घेतोय. आपण रोज ते सराव करतोय. तेच आपल्याला सराव सांगितलेले आहेत, की हे पटावं आपल्याला, हे समजावं आपल्याला म्हणूनच. हे समजून घेणं अत्यंत आणि हे जे लिहिलंय ना, की ते पूर्ण सामर्थ्याने जीवन जगत असतात. ते कुणाबद्दल बोललेले? त्या मास्टर्सबद्दल. अशा महान विभूती, उच्च प्रगत आत्मे त्यांच्याबद्दल इथं बोलले गेलेलं आहे. सगळ्यात आधी फक्त काय फरक आहे हे सांगितलंय बरं का या पॅराग्राफमध्ये आपल्याला, की त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे हे सांगितलंय. एकतर सांगितलंय की ते तुमच्यासारखेच आहेत आणि परत फरक पण सांगितलाय. केवळ फरक काय आहे? की ते त्यांची जाणीव ही असते की मी ईश्वर आहे. ह्यामुळे ते अवस्थेमध्ये आहे. तर हा फरक आहे आपला आणि त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे. आपल्याला जाणीव झाली की आपणही त्या अवस्थेला आलेलो असतो ऑलरेडी. त्यासाठीच आपण हा अभ्यास करतोय ज्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हटलं गेलंय. म्हणून हे पुस्तक वाचन नाहीये. 6 महिन्याचा आपल्याला ह्याच्यावर सराव करायचे. पुढेही सराव चालू ठेवायचे. मग आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतील सगळ्या. आणि ते पूर्ण सामर्थ्याने जीवन जगत असतात म्हणजे सामर्थ्याने म्हणजे ईश्वराच्या सगळ्या गुणांमध्ये. ते ईश्वराच्या प्रतिमेतलं आयुष्य जगत असतात. ईश्वर कसा आहे? परिपूर्ण आहे, आनंद आहे, करुणा आहे, प्रेम आहे, प्रकाश आहे, निस्वार्थी प्रेम आहे. त्यांना काही घेणं-देणं नाही, ते देत असतात फक्त. अशा प्रकारचं प्रेम. ह्या सामर्थ्य आहे त्यांचं. ह्याच्यामध्ये ते ऑलरेडी जीवन जगत असतात. असे ईश्वराची अनेक मुलं आहेत. ज्यांना त्यांचं खरं स्वरूप माहिती आहे. त्यांना त्यांनी नाव दिलंय मास्टर्स, आत्मज्ञानी हे सगळी नावं आहेत. अवतार, उच्च प्रगत आत्मे असं सगळी त्यांना नावं आहेत. म्हणून इथं म्हणलंय, की तुमचा पण आता सत्य स्वरूपाकडे तुम्ही परत येत आहात. आपला प्रवास सुरू आहे. हे समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे, की ते तुमच्यापासून वेगळे नाहीत, म्हणजे तुमच्यासारखेच आहेत. त्यापैकी काहींनी मानवी स्थूल देह धारण केलेला असून ते येथे आणि आत्ता तुमच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. म्हणजे काही आत्ता आपल्या समाजामध्ये असे काही अशी काही लोकं आहेत. असे काही गुरु म्हणतो आपण त्यांना, जे मानवी देहामध्ये आहेत. कुठल्या संस्थेमार्फत ते कार्य चालवत असतील. ध्यान, क्रियायोग जसं आपण आता काल गुरुमाईंचं ऐकलं. आपले दादाश्री असतील. अजून कितीतरी तुम्ही संस्थांचे ऐकता. जसं आपले पिरॅमिड संस्थेचे पण अनेक मास्टर्स आहेत. अनेक आहेत. त्यामुळे मला पण एकाचं मी नाव घेऊ शकत नाही. अनेक मास्टर्स आहेत आपले पिरॅमिडचे. त्या प्रत्येकानी ह्या कामाला वाहून घेतलंय. की केवळ लोकांमध्ये प्रकाश पसरवायचा, आत्मज्ञानाचा. हेच कार्य आहे त्यांचं. ह्या प्रकारे हे सगळेजण काही मानवी स्थूल देहामध्ये आलेले आहेत म्हणजेच काय बघा अर्थ, की त्यांचा उद्देशच तेवढा आहे. ते सोल प्लॅन तेवढाच घेऊन आलेत, की ह्या जन्मामध्ये हे करायचं कार्य आहे म्हणूनच ते आलेले आहेत. त्यांचं संपलेलं आहे घेऊन, त्यांचं ज्ञान घेऊन झालेलं आहे. ते त्या अवस्थेला पोहोचलेत पूर्णत्वाच्या. पण ते केवळ अवतार जन्म घेतात पुन्हा ह्या कार्यासाठी. म्हणून असं म्हणलंय. पण महत्वाचं हे, की ते तुमच्यापासून वेगळे नाहीयेत. ठीक आहे? ते युनिफाईड आहेत आपल्याबरोबर. एकीकृत आहेत. आपण त्यांना वेगळं नाही समजायचं, की माझ्यापेक्षा कुणीतरी मोठं असं नाही. तर ते म्हणून पितामह पत्रीजी जे पाया पडणाऱ्या लोकांना रागवायचे, ते त्याकरताच. कारण त्यांना माहीत होतं म्हणूनच. तर काही आत्ता इथं स्थूल शरीरात नाही, ते केवळ चेतनेच्या वेगळ्या स्तरावरून मार्गदर्शन व शिक्षण देत असतात.
मला वाटतं नीलमनी इथपर्यंतच वाचलं होतं. ठीक आहे, हरकत नाही. तर काही हा लोक मी ते हां, हां. स्थूल शरीरामध्ये आहेत, म्हणजे ह्या शरीर देहामध्ये आणि काही नाहीयेत. मग असे जे नाहीयेत शरीरामध्ये ते काय करतात? चेतनेच्या वेगळ्या स्तरावरून मार्गदर्शन आणि शिक्षण देतात. वेगळ्या लेव्हलवरून कॉन्शियसनेसच्या आपल्याला जे पाहिजे ते सांगतात. मेसेजेस देतात. हे काम करायचंय तुला, ते काम करायचंय तुला. ज्या स्तरावर तुमचेही अस्तित्व आहे. बघा हां. आणि कोण सांगेल मला, की हे असं वाक्य का लिहिलंय? ज्या स्तरावर तुमचेही अस्तित्व आहे. अशा स्तरावरून ते मार्गदर्शन आणि शिक्षण देत असतात. ज्या स्तरावर तुमचेही अस्तित्व आहे असं का लिहिलंय? कोण आहे आपलं तिथं त्या स्तरावर? आपण तर इथं बसलोय. कोण सांगेल? आपण सगळे इथं आहोत. मग त्या स्तरावर तुमचेही अस्तित्व आहे का म्हणलंय? भाग्यश्री, नीलम, हा बोलला ताई. हे असं का लिहिलंय? ज्या स्तरावर तुमचेही अस्तित्व आहे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आपण सगळे इथं आहोत, ह्या स्तरावर आहोत. मग आपला असा कुठला अंश आहे, की जो त्या स्तरावर कार्यरत आहे? ज्यांच्याबरोबर जे आपलं अस्तित्व आहे तिथं असं म्हणलं गेलंय. असं कोण आहे वाटतंय तुम्हाला? उच्चस्व. हां, करेक्ट. तर उच्चस्व तो का? म्हणजे हो. तर तो म्हणजे आपला उच्च स्व. आपण जरी हा निम्न ज्याला आपण म्हणतो सायलीनी पण लिहिलंय, की उच्च स्व हायर सेल्फ करेक्ट. सो सांगायचं हे, की आपण ह्या देहामध्ये आहोत. म्हणून आपण त्याला निम्न स्व असं म्हणलं गेलेलं आहे. हे जे मास्टर आहेत, कोण-कोण? हे सगळे मास्टर. आता माहिती म्हणून फक्त आपण महावतार बाबाजी, पत्री सर यांची नावं घेतोय. असे जे मास्टर आहेत, जे ह्या देहामध्ये नाहीयेत आत्ता. आपल्यासोबत नाहीये फिजिकल भौतिक शरीरामध्ये. पण ते केवळ चेतनेच्या वेगळ्या स्तरावरून मार्गदर्शन आणि शिक्षण देत असतात. अशा एका ऊर्जेमध्ये असतात, की जे देहामध्ये नाहीयेत, पण ते तिथून आपल्याशी बोलतात. कसे बोलतात? कॉन्शियसनेस आपल्या चेतने थ्रू ते बोलतात. म्हणून आपण जेव्हा ध्यानाला बसतो, जिथं आपले विचार शांत करतो, आपलं शून्य विचार अवस्था जेव्हा येते, तेव्हा आपल्याला जास्त ते जाणवतात. इतर चालता-बोलताही तुमच्यामध्ये असे अचानक विचार प्रकट होतील, कारण तुमची चेतना, त्यांची चेतना एका स्तरावर जोडलेली आहे. आणि ज्या स्तरावर तुमचंही अस्तित्व आहे, म्हणजेच आपण ज्याला उच्च स्व म्हणतो, म्हणजेच आपल्या आत्मस्तरावर आपण ज्याला म्हणू, की आपली कॉन्शियसनेस त्यांच्याशी कनेक्टेड असते, आपली चेतना जोडलेली असते. म्हणून अचानक मला हा विचार आला आणि मी हे काम केलं. आपण असं म्हणतो. अरे, मला ही आयडिया आली. मला एकदमच हे सुचलं. हे सुचणं काय आहे? की अचानक तुमच्या समोर YouTubeवर युनिफाईडचा व्हिडिओ आला. अचानक तुमच्या समोर पिरॅमिडचे व्हिडिओ आले, पिरॅमिड ध्यानाचे. क्रियायोगचा व्हिडिओ आला. महाअवतार बाबाजी दिसले. हे अचानक नाहीये. जरी तो YouTubeचा अल्गोरिदम आपण ज्याला म्हणतो, अरे नाही YouTube तुम्ही एक बघितले की त्याच्या मागे अजून 2 व्हिडिओ तेच देतात, हे देतात, ते देतात. पण तरी सुद्धा त्या अल्गोरिदमचा पण एक वर बसलेला मास्टर आहे त्याचा पण, जो ते बरोबर करतो कार्य. अशा प्रकारे ही एनर्जी सगळीकडं बरोबर जाते जिथं जायचंय तिथं आणि आपलं कम्युनिकेशन आपण त्या स्तरावर जोडलेले आहोत ते आपला उच्च स्व, हायर सेल्फ ज्याला आपण म्हणतो म्हणजेच आपला आत्मा. त्याच्याबरोबर ते सगळं कनेक्शन असतंच ऑलरेडी. तर कारण आपण तसेही एकाच युनिफाईड तत्वामध्ये, क्षेत्रामध्ये आपण सगळेजण एकच आहोत. आपण प्रेमाने आणि प्रकाशाने जोडलेलेच आहोत. त्यामुळं. आता इथून कोण वाचेल? कुणाला इच्छा आहे? इथून वाचायचंय. मला दिसत नाहीये प्लीज तुम्ही नाव घेऊन म्हणजे नाव सांगा आणि लगेच हे करा. कुणाला वाचायचंय? कुणीतरी मगाशी केलं होतं ना हँड रेज? मी वाचू का विपदा ते? हां, स्मिता ती वाचा. कुठून वाचायचंय? इथे असे अनेक हजारो असे अनेक मास्टर. हजारो हा असे अनेक हजारो मास्टर्स, आध्यात्मिक गुरु सध्या मानव जातीला मदत करत आहेत.
मानव जातीला पुन्हा एकदा पूर्णत्वाकडे नेण्याची म्हणजेच संपूर्ण मानव जातीला त्यांच्या उच्च आत्म्याशी एक हायर सेल्फ एकरूप करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. यापैकी काही मास्टर्सची नावे कदाचित तुम्हाला परिचित असतील. येशू, मोहम्मद, बुद्ध आणि बाबाजी ही त्यातील काही उदाहरणे आहेत. याशिवाय आज पृथ्वीवर असंख्य मास्टर्स आपल्या अनुयायांसह कार्यरत आहेत. त्यापैकी काही मास्टर्स सर्व परिचित आहेत, तर काही मास्टर्स केवळ मोजक्याच लोकांना माहीत आहेत. परंतु प्रत्येकाच्या कार्याचा उद्देश एकच आहे की मानव जातीला प्रेमपूर्वक सहजतेने त्यांच्या दिव्य स्वरूपाकडे घेऊन जाणे. हे मास्टर आपल्याला प्रकाश देहासह परिपूर्ण जीवन जगत आहेत. त्यांची उपस्थिती स्थूल देहासह किंवा देहाशिवाय चेतनेची उन्नती घडून आणते. सर्वत्र प्रेमाचे स्पंदन अनुभवास येते. आनंद आणि सुख सर्व समस्यांना नाहीसे करतात. त्यांच्यातून चैतन्यमय ऊर्जा सतत प्रगट होत राहते. म्हणूनच भौतिक शरीर असणाऱ्या मास्टर्सच्या सानिध्यात राहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात, यात आश्चर्य नाही. या हा. आठवड्याचा धडा एक मिनिट म्हणजे एवढं सांगते. तर म्हणजेच काय की असे अनेक हजारो मास्टर्स आता ह्या वेळेला मानवजातीला मदत करतात. आता हे पुस्तक लिहिलं गेले साधारण 90च्या दशकामध्ये. तिथं तेव्हापासून हे सांगितले, म्हणजे तेव्हापासून त्याच्या आधीपासूनच जे काही तुम्ही म्हणता जे नवीन ऊर्जा यायला सुरुवात झाली असं पण अनेक वेळा ऐकलंय की इव्हन सनशाईन बिफोर द डॉन या पुस्तकात पण त्याचा उल्लेख आहे की मला वाटतं साधारण 87च्या वगैरे काळामध्ये सुरू झाली नवीन ऊर्जा असं काहीतरी होतं. तर जे आहे ते पण हे जे लिहिलंय की हजारो मास्टर्स सध्या मानवजातीला मदत करतायत. तर हे 1-2 मास्टर्स नाहीयेत, अनेक मास्टर्सची फौज आहे. आपल्याला फक्त ठराविक मास्टर्स माहितीयेत. मास्टर्स म्हणजे आपण त्यांना आध्यात्मिक गुरु शब्द बऱ्याच जणांना नाही चालत म्हणून आपण मास्टर्स म्हणतो. तर हे मास्टर्स आहेत की जे शिकवतात आपल्याला त्याप्रमाणे. आणि पुन्हा एकदा ह्यांचं कार्य काय की मानवजातीला पुन्हा एकदा पूर्णत्वाकडे नेण्याची, म्हणजे संपूर्ण मानवजातीला त्यांच्या उच्च आत्म्याशी एकरूप करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. म्हणजे आपल्या आत्म्यासोबत एक होण्याची, एकीकृत करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पूर्ण मानवजातीला. आता त्यामधले किती आत्मे ह्या प्रवासामध्ये असतील, किती जणांनी निर्णय घेतला की ह्या जन्मामध्ये, म्हणजे ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे. किती जण ते ऍक्सेप्ट करतील, नाही करणार ते पृथ्वी सोडून जातील, देह सोडून जातील. असं पण असेल की नाही त्यांना आम्हाला इच्छा नाहीये. मग असं काहीतरी ते निर्णय घेतात आणि निघून जातात. असं पण होतं. तर हे फ्री विलवर आहे. पण ते आज ना उद्या सगळेजण त्यामध्ये येणार. आणि हे जे आता आपण ऐकतोय युग परिवर्तन ह्याच्यामध्ये होणारे. तर जे आहे ते पण शेवटी आपल्या सगळ्यांचा हेतू काय? या देहामध्ये यायचं, आत्मज्ञान घ्यायचं, आपल्या कॉन्शियसनेसला एक्सपांड करायचं, म्हणजेच ज्ञान घ्यायचं, उन्नती करायची चेतनेची आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला जायचं. मग तो काही असेल, म्हणजे प्रकाशामध्ये एक होण्याचा प्रवास असेल किंवा अजून कुठेतरी दुसऱ्या ग्रहावर जन्म घ्यायचा असेल. जे काही आहे ते. पण ते आपलं सध्या आपण जे बघतोय की हे सगळे मास्टर्स आपल्या सगळ्यांना मदत करतात. आणि हे जे वाक्य ना की संपूर्ण मानवजातीला उच्च आत्म्याशी एकरूप, येणाऱ्या काळामध्ये ध्यान करून, कुठलीही साधना करून, जे काही आपण ऐकतो वेगवेगळे क्रियायोग किंवा जे काही आपण ऐकतो, बऱ्याच साधना, बरेच मार्ग आहेत. त्यातून सगळेजणच आपल्या उच्च आत्म्याशी, म्हणजे हायर सेल्फ किंवा आत्म्याशी जोडले जातील. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ती डिपेंडन्सी नसेल की कुणाला तरी विचारा. तुम्हाला उत्तर घ्यायचं, तुम्ही आज जा. असंच सगळं असणार आहे. येणारा काळ आपल्याला हेच दाखवणार आहे. त्यामुळं ती जबाबदारी त्या सगळ्या मास्टर्सकडे. काही नावं त्यांनी आपल्याला सांगितली आहे. येशू, जीसस, मोहम्मद, अ, बुद्ध, बाबाजी अशी सांगितली आहेत. याशिवाय आज पृथ्वीवर असंख्य मास्टर आहेत. आपल्या शिष्यांसहित आहेत. त्यापैकी काही मास्टर्स सगळ्यांना माहिती आहेत, तर काही केवळ मोजक्याच लोकांना माहिती आहेत. परंतु सगळ्यांचा एकच उद्देश आहे की आपल्या मानवजातीला प्रेमपूर्वक सहजतेने त्यांच्या दिव्य स्वरूपाकडे घेऊन जाणं. त्यांची रूपं अनेक आहेत, नावं वेगवेगळी आहेत. पण सगळ्यांचा उद्देश एक आहे की सगळ्यांना त्या स्वरूपाकडे घेऊन जायचंय. म्हणून
आपण इथं भांडत बसतो हे ते पण त्यांचा उद्देशच एक आहे आणि ते एकच आहे. त्यांनाही माहितीये की हे आमचे ते तुमचे हे जे सगळं चालू असतं ते हास्यास्पद आहे खरं तर. आपण जेवढे भेद करतो ना, हे आमचे गुरु, हे आमचे गुरु, हे ह्यांचं हे ते हे, खरंच हास्यास्पद आहे ते. ते सगळं तत्व एकच आहे, सगळे एकच आहेत. पण आपण इथे येऊन फक्त भेदभाव करत बसतो आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पडतो त्याच्यामुळे. तर हे मास्टर्स आपल्या प्रकाश देहासह परिपूर्ण जीवन जगतायत. लाईट बॉडी. प्रकाश देह म्हणजे लाईट बॉडीनी आत्ता सुद्धा ते परिपूर्ण जीवन जगतायत. कारण त्यांना माहिती ते ईश्वराच्या प्रतिमेत आहेत म्हणून. त्यांची उपस्थिती स्थूल देहासह किंवा देहाशिवाय चेतनेची उन्नती घडवून आणते बघा. त्यांची उपस्थिती म्हणलंय. त्यांची उपस्थिती कशी? देह असेल तर तुम्ही असे वेगवेगळे मास्टर आले म्हणजे तुम्हाला असे माहिती असलेले कुणी ज्ञात लोक असतील त्यांच्याजवळ जाता, ऐकता त्यांना. ज्यांच्याकडनं तुम्हाला छान वाटतं, हिलिंग वाटतं म्हणजे तुम्हाला असं वाटतं हिलिंग म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की ज्ञान मिळतं आपण हिलिंग शब्दापेक्षा. आपल्याला ज्ञान मिळतं, आपल्याला त्याचा फायदा होतो आयुष्यामध्ये. असे मास्टर स्थूल देहानी जे आहेत, देहाशिवाय त्यांची उपस्थिती कशी मदत करते आपल्याला? तर जेव्हा आपण ध्यानाला बसतो, ते आपल्याशी जेव्हा जोडले जातात, तेव्हा आपल्याला ते जे ज्ञान देतात. उदाहरणार्थ मास्टर पल्लवी यांचं पुस्तक कॉन्व्हर्सेशन विथ बाबाजीचा आपण स्वाध्याय घेतोय, ज्यामध्ये श्रुतीताई आपल्याला सगळं हेच सांगतायत. की कसे बाबाजी त्यांना कनेक्ट झाले जेव्हा ते पहिल्यांदा ट्रिपला गेले. त्या गुफेपाशी गेले. मग ते आपण अनुभव ऐकला, की कसं तिथं त्यांना ते दिसलं आणि तिथून कसं त्यांनी सांगितलं 2018 मध्ये मी तुझ्याजवळ येईन, तुला माझी स्टोरी सांगेन, तू पुस्तक लिही. हे सगळं जे होत गेलं हळू आणि मग ते पुस्तक सगळं आलं बाहेर. तर पुढं काय मला पण माहित नाहीये. त्यामुळं मी त्याच्यावर नाही बोलणार. पण अशी अनेक पुस्तकं आपल्याकडे आहेत. खूप मास्टर आहेत. जे आपल्याबरोबर अशा पद्धतीने जोडले जातात. आणि काय होतं त्याच्याने काय लिहिलंय, की त्यांची उपस्थिती आपल्याला मदत काय करते, तर चेतनेची उन्नती घडवून आणते. आपल्याला मदत करते, की आपल्याला ज्ञान घ्यावं आपण भरपूर. तर म्हणून सर्वत्र प्रेमाचे स्पंदन अनुभवास येते त्यांच्या बरोबर आपण जेव्हा असतो, तेव्हा आपल्याला खूप प्रेमाचे स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन्स. त्यांच्या उपस्थितीमुळं आपल्याला सगळीकडे प्रेमच फील होतं. आनंद तोच मिळतो आपल्याला. जेव्हा आपण त्यांच्यासोबत असतो, अशा मास्टर सोबत. असे तुम्ही ऑनलाईन जोडलेले असाल किंवा कुठेही त्यांच्यासोबत असाल फिजिकली किंवा तुम्ही ध्यानात बसलेले असाल, तेव्हा तुम्हाला ते प्रेम फील होतं. ती प्रेमाची ऊर्जा फील होते. आणि सगळं आनंद आणि सुख सगळ्या समस्यांना नाहीसे करतात. आज बाबाजी आपल्यासोबत इथं शरीराने नाहीयेत. पण ह्या अभ्यासातून आपल्यासोबत आहेत. एक-एक शब्दामध्ये त्यांनी आपल्याला किती प्रकाश दिलेला आहे. आज केवळ युनिफाईडचा छोटा-मोठा सराव जरी केला कुणी, ज्यांना खूप वेळ नाहीये, रोज नाही बसता येत. केवळ 10-15 मिनिटं जे साधना रोज करतात. ह्या दोन्ही लोकांना ह्याचा फायदा होतोय. जे थोडा वेळ करतायत किंवा नुसती वाक्य म्हणतायत, एक 5 मिनिटं बसतायत किंवा जे बरोबर अर्धा तास छान हृदयावर ध्यान लावतायत ते. ह्या सगळ्यांना त्याचा फायदा होतोय. म्हणजेच बाबाजींचा प्रकाश पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत पोहोचतो, त्यांची एनर्जी. ते मदत करतायत आपल्याला. कशासाठी मदत करतायत? एवढं का सांगतायत आपल्याला ते? आपल्या चेतनेचा विस्तार व्हावा, की तुम्ही कोण आहात? तुम्ही बाहेर का बघताय? तुम्ही स्वतःच्या आत जा. तुम्हीच ईश्वर रूपात आहात. आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. तुम्ही ईश्वरी प्रतिमेत जगू शकता. हे सांगणारे बाबाजी आहेत. या पुस्तकाच्या रूपाने. आणि अनेकही इतर पुस्तकं जी आपण वाचतो, स्वाध्याय करतो. अनेक पुस्तकांचं ज्ञान घेतो. जे पितामह पत्रीजी म्हणायची, की पुस्तकं वाचा. ते त्या करतात, की आपली कॉन्शियसनेस विस्तार होणे, चेतनेचा विस्तार होणे, ह्यासाठीच आपल्याला ते सगळं मदत करत असतं. म्हणून सांगितलंय, की त्यांच्यातून चैतन्यमय ऊर्जा सतत प्रकट होत राहते. चैतन्यमय ऊर्जा. जे चैतन्य वाहते आपल्यामध्ये ती एनर्जी ते बाहेर टाकतात आणि ती एनर्जी कुठली आहे? जी आपण सारखं म्हणतो प्रेम आणि प्रकाश. ह्या प्रत्येक शब्द वाचताना बाबाजींचं युनिफाईड असेल, तुम्ही दुसरी कुठली त्या लेखकाची एनर्जी आहे शब्द म्हणजे. त्याचे विचार आहेत. विचार करा एखादं मी ठरवलं, चला आज आपण पुस्तक लिहू म्हणून. मी पुस्तक लिहायला जे बसेन ना, तो येणारा एक-एक विचार, एक-एक वाक्य माझ्यातनं जे फ्लो होईल ते कुठून येतंय ना? त्या चैतन्यातून येतंय. ते चैतन्य माझ्यातून वाहतंय, मग मी ते पुस्तक शब्दरूपाने बाहेर पडणार आहे. म्हणजे शब्द ऊर्जा आहे.
आणि जेव्हा ते शब्द कुणी दुसरी व्यक्ती, दुसरा ईश्वर वाचेल, दुसरी कोणी व्यक्ती वाचेल, तेव्हा त्यांना माझी ऊर्जा फील होईल. ह्या प्रकारे हे काम करतं. जसं आपण हे वाचताना आपण सगळे बाबाजींची ऊर्जा घेतोय त्यांच्याकडनं. त्यांचा प्रकाश घेतोय, त्यांचं प्रेम घेतोय आपण. ऊर्जा, एनर्जी जी कधीही नष्ट होत नाही. आणि विचार जर मला कुठेतरी मांडून ठेवायचे तर मी शब्दात मांडू शकते. म्हणून शब्द ऊर्जाच आहे. कारण मी शब्द वाचला, की मला छान पण वाटतं किंवा राग पण येतो. इतकी शब्दांमध्ये शब्दच आहेत ना ते. विचारच आहेत ना ते. तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत आहात, तुम्ही स्वर्गातलं ते फूल आहात. हे ऐकल्या-ऐकल्या कसं वाटतं, वॉव! आपण तेवढे दिव्य आहोत. म्हणजेच त्या एका वाक्याने आपल्याला किती ऊर्जा दिली, एनर्जी दिली आपल्याला, की एक उन्नत अवस्थेला आपल्याला नेऊन ठेवलं, वरच्या ऊर्जेला. की माझा मूड कितीही गेला असेल, पण मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला बरं वाटलं जरा, छान वाटलं मनाला, की कोणीतरी असं छान लिहिलंय असं वाटलं. म्हणजेच लगेच आपली एनर्जी शिफ्ट झाली. तर इतकी शक्ती त्या पुस्तकांमध्ये. म्हणून आपण ग्रंथपारायण का करतो? पोथ्या का वाचतो पुन्हा-पुन्हा? दत्त महाराजांचं असेल, का वाचतो आपण सतत-सतत? कारण ती ऊर्जा आहे. किती जण आपल्यातले करतात म्हणून मी ते उदाहरण घेते. तर जे काही आपण पुन्हा-पुन्हा वाचतो, ज्या लिहिलेल्या आहे, ज्यांनी लिहिलेलं आहे, ती एनर्जी आपल्यामध्ये आपल्याला फील होते. तसंच इथं आहे, की त्यांची ऊर्जा सतत प्रकट होत राहते. चैतन्य काय लिहिलंय नाव ते? त्यांच्यातून चैतन्यमय ऊर्जा सतत प्रकट होत राहते असं लिहिलंय. म्हणून भौतिक शरीर असणाऱ्या मास्टर्सच्या सान्निध्यात राहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. म्हणजे हे त्या लोकांबद्दल बोललं गेलंय जे जे स्थूल शरीरामध्ये, भौतिक शरीरामध्ये आहेत. असे जे कोणी आपल्याला दिसतात, ज्यांच्याबरोबर आपल्याला छान वाटतं. अशा मास्टर्सबद्दल सांगितलंय, की त्यांच्याबरोबर जेव्हा आपण फिजिकली येतो, त्यांच्या टचमध्ये येतो, त्यांच्या ऑरामध्ये येतो, तेव्हा आपल्याला ते जाणवतं. म्हणून लोक मोठ्या संख्येने त्यांच्या दर्शनाला जातात. म्हणजे जिथं कुठं आपण असं बघतो त्यांच्याबद्दल. जसं आता पत्री सर असे आहेत, की आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत म्हणून. त्यांना बघण्यासाठी केवढा मोठा जमाव यायचा. केवळ त्यांच्याबरोबर ध्यान करण्यासाठी हे. तर हे जे आहे पण लक्षात काय ठेवायला सांगितले, की ते तुमच्यासारखेच आहेत. हे पण खूप महत्वाचं आहे. जिथं-जिथं आपण असं जातो, तर हे लक्षात ठेवा कायम. हां, स्मिता ताई इथून वाचा. आता आपण मूळ ह्याच्यापर्यंत आलोय. त्यात आपल्याला या करायचं काय? आठवड्याचा धडा म्हणजे तुमच्या संवादाचा विस्तार. यापैकी 1 किंवा 2 मास्टर्स सोबत करणे हे तुमच्यासाठी काही नवीन नाही. आयुष्यभर त्यांच्या मार्गदर्शनाने आणि सुरू सूक्ष्म. सूक्ष्म प्रेरणेनेच तुम्ही पुढे चालत आला आहात. निसंशय हा अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला अंतःकरणातून ओढ वाटली याचे कारण तेच मास्टर्स आहेत. एखाद्या मास्टर सोबत आध्यात्मिक दर्शकासोबत संवाद साधण्याची प्रक्रिया ही तुमच्या उच्च स्वशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे. तुमच्या शा तुमच्या शांत ध्यान अभ्यास काळामध्ये तुमच्या उच्च स्वला विचारा की तुमच्याशी संवाद साधू इच्छिणारे कोणी मास्टर्स आहेत का? जर तुम्हाला नाही असा संकेत मिळाला तर जेव्हा त्यासाठी परिस्थिती अधिक अनुकूल असेल तेव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला हो असा संकेत मिळेल तेव्हा त्या मास्टरला त्यांचे नाव विचारा. लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्हाला ते नाव समजल्यासारखे वाटेल तेव्हा हो किंवा नाही या संकेतांच्या साहाय्याने तुमच्या उच्च आत्म्याकडून त्या नावाची खात्री करून घ्या. गरज वाटल्यास तुम्ही त्या मास्टरला त्यांच्या नावाचे एक अक्षर होय आणि नाही या संकेताच्या हालचालींचा उपयोग करून सांगण्याचीही विनंती करू शकता. हां, ते नाव स्मिता ताई येशूंसारखे परिचित असू शकते स्मिता ताई किंवा ते तुमच्यासाठी पूर्णपणे अपरिचित असू शकते. त्यानंतर त्या मास्टरला तुम्हाला स्वतःचा एक ओळखण्याजोगा संकेत देण्याची विनंती करा. आरामात आणि स्मिता ताई, 1 तणावमुक्त मिनिटं बसून मी बसा. तुम्हाला थांबवते. 1 मिनिटं हां, थांबवते. हां, कारण ह्या जो शेवटचा पॅराग्राफ आहे ना, तो हां. हो आणि नाही संकेतांचा आहे ना, तो थोडासा तो आहे. तर मी इथं वाचन करण्यापेक्षा आपण डायरेक्ट एक्सप्लेन करू. म्हणजे आपला चालेल. वेळ वेळ पण वाचेल. तर हां. आपण आता जसं स्मिता ताईंनी मला वाटतं इथून वाचलंय ना, की हो. हां, की या आठवड्याचा धडा.
आता म्हणजे ह्या आठवड्याचा धडा म्हणजे आता आपल्याला तुमच्या संवादाचा विस्तार यापैकी 1 किंवा 2 मास्टर सोबत करणे. म्हणजे या आठवड्यामध्ये आपण काय करणार आहेत, की संवादाचा विस्तार म्हणलंय, तर आपण बोलणार आहेत कुणाशी 1 किंवा 2 मास्टर सोबत. तर एकच नाही तर त्याच्यापेक्षा पण जास्त मास्टर्स आपल्यासोबत बोलू शकतात. हे तुमच्यासाठी काही नवीन नाही. बघा हां, हे काही नवीन नाहीये असं सांगितलंय बरं का आपल्याला. आयुष्यभर त्यांच्या मार्गदर्शनाने आणि सूक्ष्म प्रेरणेनेच तुम्ही पुढे चालत आला आहात. आता इथं काही जणांना प्रश्न येऊ शकतो, "अरे, आपण तर आपल्या विचारांनी निर्माण करतो, मग हे असं का म्हणलंय?" हे कुठले मास्टर आहेत ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय किंवा असं सूक्ष्म म्हणजे प्रेरणा त्यांच्याकडनं प्रेरणा आली, हे काय आहे म्हणजे नेमकं? तर आपण आपल्या विचारांनी तर अनुभव प्रकट करतो, हे तर बाबाजींनी आपल्याला सांगितलंय, की तुमचं आयुष्यात जे काही सुख आणि दुःख आहे, आता ज्या परिस्थितीत तुम्ही जीवन जगत आहात, बाबाजींनी स्पष्ट लिहिलेलं आहे, की ते केवळ आणि केवळ तुमच्या विचारांनी प्रकट झालेलं आहे. त्यामुळे कंप्लेंट करण्यात काही अर्थ नाही, की हे माझ्याशी अशी वागतात, ते माझ्याशी तसे वागतात, ते मला तसं म्हणाले. इथं मला अजून एक सांगावसं वाटतंय तुमच्या सगळ्यांना, की जसं युनिफाईड सुरू झालं होतं ना, त्याच्या आधी आम्ही जेव्हा नॉर्मल ध्यान पण घ्यायचो आणि युनिफाईड सुरू पण झालं होतं. आपल्याच कुटुंबात अनेक जणांच्या आयुष्यात अनेक समस्या होत्या, जे ते बोलायचे, की हे असं आहे, हे असं होतंय, तसं होतंय, ते सांगायचेच सगळं. युनिफाईड सुरू झाल्यानंतर जसं-जसं सगळ्यांना समजायला लागलं, बाबाजींनी जे लिहिलेलं आहे, तुमच्या विचारांनी तुम्ही अनुभव निर्माण करता. ह्या वाक्यांनी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं आणि प्रत्येक जण विचार करतो. प्रत्येक जण मग त्यांनी विचार बदलायला सुरुवात केली, जे आपण वाक्य म्हणतो. आणि आता असं आहे, की कुणाच्याच कंप्लेंट नाहीये. म्हणजे मी त्यांच्याबद्दलच नाही बोलत आहे. माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये जेव्हा मी युनिफाईड करायच्या आधी ध्यान करत होते, तेव्हा सुद्धा मला सारखं वाटायचं, "अरे, हे असं झालंय माझ्यासोबत, की हा माणूस असं म्हणला, मी एवढं करते, मला नाही." हे सगळं माझ्याही आयुष्यात असायचं. युनिफाईड नंतर समजलं, जे काही निर्माण केलंय ना, जे काही मला दिसतीये ना समोर माया, भ्रम, नाट्य, लीला ज्याला आपण नाव देतो, हे सगळं माझं कर्तृत्व आहे. मीच निर्माण केलंय. पटत नव्हतं सुरुवातीला, पण बाबाजींनी पटवून दिलं ते सगळं बरोबर. आणि मग विचारांवर काम करायला लागलो आपण, की समोरच्याला आपण नाही बदलू शकत. आपल्या आजूबाजूला कोण लोक आहेत, काय आहेत, कुणाला बदलू नाही शकत. पण जर मी माझे विचार बदलायला लागले, तर मात्र परिस्थिती कशी बदलेल नाही सांगू शकत आपण. त्या लोकांमध्येही आपण बदल बघायला लागतो केवळ माझ्या विचारांनी. म्हणजे मी त्यांना बदलण्यापेक्षा मी स्वतःवर काम करायला लागते. आणि खरोखर ह्या स्पॅनमध्ये 6 महिन्याचा जो काळ निघून गेला, म्हणजे आता फार नवीन-नवीन लोकं जे असतील, काही असं थोडंफार छोटं-मोठं ते सांगतात. एक मार्गदर्शन त्यांना दिलं, की "हां, तुम्ही हे करा, ते करा." की ते पण बिचारे त्यांच्या कामाला स्वतःवर काम करायला लागतात सगळेजण. म्हणजे इतकं बदललंय चित्र, इतकं बदललंय. कारण आपल्याला फक्त माहीत नसतं. आपल्याला असं वाटतं, का हा माणूस असा वागतोय बाबा? मी काय करू? असं म्हणून आपण इतकं त्रासून जातो. घरातल्याच लोकांनी आणि बाहेरचं जग सोडून द्या. पहिली सुरुवात आपल्या कुटुंबातल्याच नातेवाईकांचीच असते. कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात बघा तुम्ही, चांगल्या झालेल्या असतील गोष्टी आपण सांगतही नाहीत आपल्या जवळच्या लोकांना. होतं आपल्यासोबत, की आपलं प्लॅनिंग सुद्धा सांगत नाहीत आपण, की कुणाची तरी नजर लागेल आपल्याच घरातल्या लोकांची. आपण काही चांगल्या वस्तू, काही झालं आपलं, काही मिळालं आपल्याला, आपण नाही सांगू शकत. अशी परिस्थिती आहे कुटुंबांमध्ये. घरच्या लोकांनाच बघवत नाही, की काय चाललंय यांच्या घरात. म्हणजे अनेकांचं मी उदाहरण ऐकते. ते त्यांचा आनंद कुठेही व्यक्त करू शकत नाही. ना Facebookवर ना ह्याच्यावर टाकायचं तर राहिलंच नाही आता काही. पण घरातल्या लोकांना सुद्धा आनंद व्यक्त करता येत नाही. का तर प्रत्येकाचं मन असं विचित्र अवस्था झालेली आहे. ह्याला ह्याच्याबद्दल द्वेष वाटतो, ह्याला ह्याच्याबद्दल जेलसी हे ते सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि त्यामुळं कुणाबरोबर शेअर करता येत नाहीये. असे कितीतरी प्रसंग घरोघरी सुरू आहेत. तर ही परिस्थिती अ, समोरच्याला कसं त्यांचं मन बाबा चांगलं होईल, कसं मी तर एवढं करते म्हणून किती जण सांगतात, की आम्ही इतकं करून आम्हाला काय? पण जसं-जसं युनिफाईडमध्ये पुढे-पुढे चालत गेलोय ना, खूप गोष्टी बदलल्यात. त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. कारण हे माझ्याही मनात असायचं. तो त्रास, ते दुःख, ते कंप्लेंट्स आणि त्याच्यामुळं खूप निराशा असायची, की का असं होतं? का असं? प्रश्नच संपायचे नाहीत. पण ते उत्तरच असं मिळालं, की प्रश्न निर्माणच होणं बंद झालं आपलं. तर असाच हा अ, आहे, की आपल्या अनुभवात, आपल्या विचारातून अनुभव निर्माण करतो खरं आहे. पण
पण जेव्हा जेव्हा आपण कुठे मदत मागितली, कुठल्या मास्टर्स आपल्या बरोबर असतील, तर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि सूक्ष्म प्रेरणा म्हणजे एखादा बिझनेस सुरू करायचा आहे मला. तो बिझनेस माझ्या मनात खूप आहे, पण मला मार्ग नाही समजत आहे. त्यावेळी मी काहीतरी प्रार्थना केली समजा, कुठल्यातरी माझ्या गुरूंना, मास्टर्सना काहीतरी. ते काहीतरी असा विचार तुमच्या मनामध्ये देतील, काहीतरी त्यांची एनर्जी तुमच्याकडे पाठवतील, की ज्यातून मला समजेल, की येस हा विचार अचानक प्रकट होईल, मार्ग मिळेल, माझं कामं व्हायला लागतील. हे आपल्याला अनुभव आलेले आहेत. ते कुणीही मास्टर असू देत. ते स्वामी असतील, गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, कुणीही असू दे, दत्त महाराज असतील, जे कुठलं चेतना आहे, चेतना म्हणेन मी त्याला, कॉन्शियसनेस म्हणेन. महादेव असतील, महादेवांची पण एक कॉन्शियसनेस, शिवा कॉन्शियसनेस आपण म्हणतो, ती चेतनाच आहे. तर अशा प्रत्येक ज्यांची आपण प्रार्थना केली, ज्यांना कुणाला आपण मदतीला बोलवलं, त्या प्रत्येकाने आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि ते आत्मस्तरावर आपल्याला असं जागेपणी नसेल लक्षात आलं कदाचित. पण कधी-कधी असं झाल्यानंतर झोपलो आपण, झोपेतून उठलो की अचानक एक आयडिया आली. चालता-फिरता अशा कुठल्यातरी आपल्या आवडत्याच्या कामाच्या वेळी ती आयडिया आली आपल्याला. असं अनेक प्रसंग आहेत. आता आपल्याला सगळं नाही आठवणार कदाचित. पण हे सगळं आपल्यासोबत झालेलं आहे. आणि निसंशय या अभ्यासक्रमाबद्दल सुद्धा तुम्हाला अंतःकरणातून ओढ वाटली याचं कारण म्हणजे तेच मास्टर्स आहेत. असं सांगितलंय. तुम्हाला इथपर्यंत पोहोचवणारे सुद्धा किती जण आपल्या ग्रुपमध्ये स्वामींचे भक्त आहेत. ते सांगतात सुद्धा, की आम्ही स्वामींना प्रार्थना केली. उदाहरण मी तुम्हाला देते नावासहित. सुनयना, जी बाहेर राहते भारताबाहेर ती. तर तिचा फोन मला आला होता. मला वाटतं तिने YouTubeवर बघितलं का लक्षात नाही माझ्या. पण तिने स्वामींना प्रार्थना केली होती, की मला काहीतरी असं स्वामी तुम्ही असं काहीतरी द्या, असं काहीतरी म्हणून. त्याच्यानंतर ती जोडली गेली लगेचच आपल्या ह्याच्यात. मला सांगितलं पण तिने, की मी असंच काहीच दिवसांपूर्वी बोलले होते, की मला काहीतरी द्या मार्ग. असं तिच्यासारखे अनेक जण आहेत मास्टर आपल्या ग्रुपमध्ये, जे कुठल्यातरी देवतेला प्रार्थना केली, त्यांनी मनातून केलं, काहीतरी बोलले आणि त्यावेळेस त्यांना हा अभ्यासक्रम दिसला. हे अगदी मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल सांगते. घडलेले अनुभव सांगते मी तुम्हाला. असे बरेच जण आहेत, की ज्यांनी प्रार्थना केल्यावर त्यांच्या समोर आलेल्या आहेत. मी स्वतः त्यातली एक आहे. मी स्वतः त्यातली आहे, की मला जेव्हा क्रियायोग जमत नव्हतं किंवा मला असं वाटलं होतं, नाही मला काहीतरी वेगळं. मी म्हणलं बाबाजींना मला काहीतरी द्या. 8च दिवस झाले असतील, हिंदीमधलं युनिफाईड माझ्या समोर आलं. अशा पद्धतीने हे मास्टर आपली मदत करतात, करत आलेत. इथपर्यंत त्यांनीच पोहोचवलंय. म्हणून हृदयात त्यांच्याबद्दल आभार ठेवा. कृतज्ञता ठेवू आपण सगळेजण, ठेवतोच आपण. त्यासाठीच एखाद्या मास्टर सोबत संवाद साधण्याची प्रक्रिया ही तुमच्या उच्च स्वशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे. आता बोलायचं कसं? मूळ धडा जो आहे आपला तो. आता हे सगळं आपल्याला सांगितलं. आपण 3 दिवस झाले आपण बघितला धडा, की कसं-कसं आपण प्रकाश आहोत, हे आहोत ते सगळं बघितलं आपण. आता ॲक्चुअलमध्ये ही प्रोसेस कशी करायची याबद्दल सांगितलंय. कसं बोलायचं मास्टरसोबत? तर त्याची जी संवादाची प्रक्रिया आहे, ती अगदी आपण जसं आपल्या उच्च स्वशी बोलतो तसंच. काहीच फरक नाहीये हां. आता उच्च स्वशी आपण कसे-कसे बोलतो? तर शांत ध्यान अभ्यासामध्ये तुम्ही उच्च स्वला विचारा, की तुमच्याशी संवाद साधू इच्छिणारे मास्टर कोणी आहेत का? आता हे आपण विचारायचं, पण त्याच्या आधी आपण उच्च स्वशी कसे बोलतो? डोळे मिटतो, श्वासांवर लक्ष देतो, हळू-हळू आनापानसती ध्यान म्हणजे श्वासांवरचं ध्यान करत-करत आपण इथं जातो हृदयावर. हृदयावर जाऊन श्वास घ्यायला लागतो. ईश्वरासोबत एक आहे म्हणतो, मी प्रेम आहे, प्रकाश आहे, सगळं बोलतो आपण. आभा स्वच्छ करतो, बंद करतो. सगळ्या सृष्टीबरोबर एक होतो आपण. सृष्टीला प्रेम, प्रकाश हे सगळं आपण करतो आणि मग आपण उच्च स्वला जे काही विचारायचे, की उच्च स्व मला सांग. म्हणजे आधी आपण हृदयात जातो. केंद्रित होतो इथे. 10 मिनिटं ध्यान लावतो. मग उच्च स्वशी बोलायला लागतो. ते प्रेम फील करत, स्पंदन अनुभव करतो. ही सगळी प्रोसेस आपण करतो. तसंच करायचं आणि मग विचारायचं उच्च स्वला, की माझ्याशी बोलण्यासाठी माझ्याशी कोणत्या मास्टर्सना बोलायचं आहे का? हे आपण उच्च स्वला विचारायचं. कुणाला बोलायचंय का? कोणी मास्टर आहेत का? हे विचारायचं. जर तुम्हाला नाही संकेत आला, तर जेव्हा त्यासाठी परिस्थिती अधिक अनुकूल असेल, तेव्हा पुन्हा प्रयत्न करा. म्हणजे जर तुम्हाला उच्च स्वनी सांगितलं, नाहीचा संकेत मिळाला. बघा हां, आता संकेत
म्हणून संकेताची प्रॅक्टिस सुरू ठेवा अजून पण, जे नाही करत आहेत त्यांनी. होचा, नाहीचा संकेत घ्या आपल्या उच्चस्वकडनं. बरं, ज्यांना संकेत नाही मिळाला, समजा आपण संकेत नसेल येत, त्यांनी काय करावं? तुम्हाला ते आतून स्ट्रॉंग विचार प्रकट होईल, इंट्युशन ज्याला आपण म्हणतो. त्यातून कळेल हो किंवा नाही. तो पण एक प्रयत्न करून बघा. कारण आपल्यासाठी काहीच अवघड नाहीये. आपल्यासाठी सगळंच शक्य आहे. आपण ईश्वर आहोत. त्यामुळे बाबाजींनी आधीच सांगितलं, की संकेताचे गुलाम नाही आहात तुम्ही. तुम्हाला जर विचारांनी वाटलं, की हां, मला जाणवतायत काहीतरी विचार, तर विचारा. साधं आता उदाहरण सांगायचं तर समृद्धीताई. त्या ऑलरेडी बोलतात अशा वेगवेगळ्या मास्टर्सशी आणि ते हृदयातून त्यांचं कम्युनिकेशन घडतं. संवाद घडतो त्यांचा व्यवस्थित. तर तसं तुम्हाला नाहीचा संकेत मिळाला, तर थांबा. पुन्हा एकदा 2-3 दिवसांनी विचारा. पुन्हा सरावामध्ये परत-परत ध्यानाला बसल्यावर विचारू शकता, की कुणी मास्टर आहेत का? जे तुम्हाला ज्यांना तुमच्याशी बोलायची इच्छा आहे. जर तुम्हाला होचा संकेत मिळाला, तेव्हा त्या मास्टर्सचे नाव त्यांना विचारा. ठीक आहे? लक्षपूर्वक ऐका म्हणलंय बरं का. लक्षपूर्वक ऐका नाव. काय वाटतं तुम्हाला? काय प्रकट होतं? जसं उच्च स्वचं नाव प्रकट झालं, आठवतंय तुम्हाला दुसरा धडा? तसंच मास्टर्सचं नाव तुमच्या समोर येईल. साईबाबा असतील तर साई बाबा असं काहीतरी दिसेल, ऐकू येईल कानाला. तुम्हाला त्यांची प्रतिमा दिसेल डोळ्यापुढे. काहीतरी असा एक संकेत तुम्हाला मिळेल. जेव्हा ते नाव तुम्हाला समजलं, तेव्हा हो किंवा नाहीच्या संकेताद्वारे पुन्हा तुमच्या उच्च आत्म्याकडून त्या नावाची खात्री करून घ्या. म्हणजे आता मला दिसलं बाबा, डोळ्यापुढे उदाहरण घेते. मला साईबाबा दिसले. म्हणजे याचा अर्थ साईंना माझ्याशी जोडलं जायचंय. मग मी उच्च स्वला विचारते, की उच्च स्व, ही साईबाबाच आहेत का ज्यांना माझ्याशी जोडलं जायचंय? मग पुन्हा हो नाहीचे संकेत बघा काय येतात. गरज वाटल्यास, आता त्यातही तुम्हाला जर गरज वाटली, तर तुम्ही त्या मास्टरला त्यांच्या नावाचं एक-एक अक्षर होय किंवा नाहीच्या संकेतांच्या हालचालींचा उपयोग करून सांगण्याची ही विनंती करू शकता. म्हणजेच मला जर असं अजून खात्री नाही पटत आहे, समजा हो नाहीचे संकेत पण ठीक आहे आले, पण मला अजून खात्री करायची तर मी काय म्हणू शकते, की साईबाबांना म्हणू शकते, की तुमच्या नावाचं पहिलं अक्षर सा आहे का? मग मला पुन्हा होचा माझा जो संकेत आहे तो आला. पुन्हा विचारेन दुसरं अक्षर ई आहे का? ह्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्ण नावाची, स्वामी समर्थ असतील तसंच, गजानन महाराज असतील तसंच. ह्याप्रमाणे प्रत्येक अक्षर जे आहे त्याच्यासाठी मी हो नाहीचे संकेत घेणार. ठीक आहे? आणि त्याच्यासाठी काय वापरणार? आपली हो नाहीच्या संकेताची जी हालचाल आहे त्याप्रमाणे मला कळेल. ते नाव येशूंसारखे परिचित असू शकते किंवा ते तुमच्यासाठी पूर्णपणे अपरिचित असू शकते. उदाहरणार्थ सांगते. द्वाजाकुल नावाचे पण एक मास्टर आहेत. जे आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त बाबाजी ह्यांची ते अशाच मास्टर्सची नावं माहिती आहेत. पण असे हजारो मास्टर आहेत बरं का. त्यापैकी कुठलंही नाव तुमच्यासमोर प्रकट होऊ शकतं. म्हणून म्हणले, की येशू आपल्याला माहिती आहे. जीसस क्राइस्ट. येशूंचं आपल्याला नाव माहिती आहे. त्यामुळे ते जर नाव आलं तर ठीक आहे. पण एखादे असे मास्टर आले, तसंच द्वाजाकुल म्हणून मी जे ऐकलं होतं त्यांचं. आता हे कधीच नाव ऐकलं नाही, माहित नाही, काही नाही. पण नंतर मग बघितल्यानंतर ते असे एक मास्टर आहे. असे कुणीही मास्टर तुमच्या समोर येऊ शकतात. त्यानंतर त्या मास्टरला तुम्हाला स्वतःचा एक ओळखण्याजोगा संकेत देण्याची विनंती करा. त्यासाठी आरामात, तणावमुक्त म्हणजे शरीर अगदी रिलॅक्स सोडून सुखासनमध्ये बसा आणि संकेत मागा. आता संकेत म्हणजे काय? आता एखादं असं वेगळंच नाव, समजा गौतम बुद्ध आपल्याशी बोलायला आले. अशा वेळी त्यांना म्हणायचं, की तुम्ही मला काहीतरी तुमचे एक संकेत द्या. म्हणजे हे तर नाव आपण विचारलं वगैरे ठीक आहे. पण अजून एक तुमची ओळख असल्यासारखं. मग ते तुम्हाला काहीतरी असं दाखवतील, ऐकवतील, की जे खास त्यांची ओळख आहे. अशा पद्धतीने ते काहीतरी तुमच्या समोर येईल. मग तुम्हाला समजेल, की हो, ते बुद्धांचीच एनर्जी मला जाणवते. म्हणून हे सांगितलंय आणि मग अशा एखाद्या संकेताची प्रतीक्षा करा. किंवा आता साईबाबा असतील, तर तुमच्या डोळ्यासमोर श्रद्धा आणि सबुरी हे दिसायला लागेल. ठीक आहे? म्हणजे असे संकेत तुम्हाला काही संकेत तसे येतील. उच्च स्वचा संकेत मिळवण्यासाठी तुम्ही जी प्रक्रिया वापरली तीच प्रक्रिया येथे वापरायची. म्हणजे आपण उच्च स्वचा सुरक्षा संकेत घेतला होता धड्या 3ऱ्या मध्ये, की जो मी उच्च स्वर सोबत बोलतीये ह्याचा संकेत होता. अगदी तसं त्या मास्टर सोबत बोलताना पण
तो संकेत वापरायचा. म्हणजेच तीच प्रक्रिया, की बाबा तुम्ही मला तो संकेत द्या. मग ते तुमचं शरीर हलवतील काहीतरी वेगळ्या पद्धतीने, तुम्हाला शरीरामध्ये एनर्जी फील होईल, गरमी फील होईल, काहीतरी असं अचानक असं होईल. सुखी म्हणजे काय म्हणतात त्याला तो सुखद असेल तो संकेत. फार असा कुठेतरी चिमटीच काढलीये, टोचवलंय, मारलंच आहे असा नसेल. तर तो अगदी सुखद असा काहीतरी हलकं तुम्हाला असं मस्त किंवा छान उदबत्तीचा वास येईल, सुवासिक वास येईल तुम्हाला. हां, हे पण होतं. बरं झालं मी ते विसरले होते, की तुम्हाला एक सुंदर असा सुवासिक वास येईल. मोगऱ्यांच्या फुलाचा जसं तुम्ही ऐकलंय का नाही मला माहीत नाही. पण शंकरबाबांच्या पोथीमध्ये उल्लेख आहे ना, तर शंकरबाबा सिगारेट यायचे ना म्हणजे ते तर त्यावेळेस ते 17वा धडा जो 17वा अध्याय जो आहे त्यांच्या पोथीतला शंकरगीतेतला, त्यावेळेस लिहिलेलं आहे, की तुम्ही जेव्हा तो अध्याय वाचता ना, तेव्हा तुम्ही शेजारी आसन ठेवायचं. अ, उदबत्ती, दिवा सगळं लावून ठेवायचं आणि त्यावेळेस बरोबर बाबा तुमच्या शेजारी येतात. असं त्या बरोबर अध्यायामध्ये दिलेलं आहे 17व्यामध्ये. आणि खरोखर ते त्यांचं अस्तित्व कसं म्हणजे ते आलेत हे कसं तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं वास येतो, गुलाबाचा वास येतो. आणि मला जेवढं मी शंकरगीतेची पारायण माझ्याकडनं बाबांनी करून घेतली, त्यामध्ये हा अनुभव माझ्या आईनी पण घेतलाय. माझ्या घरी चालू होतं. मला वाटतं 3 दिवसात आम्ही ते पारायण केलं. त्याचे पण नियम आहेत ना, की तुम्ही 3 दिवस करा, 7 दिवस करा. तर मला वाटतंय 3 दिवसाचं होतं. तिसऱ्या दिवशी 17वा काहीतरी मी असं वाचत होते अध्याय आणि बरोबर त्या दिवशी आईला आणि मला इतका असा भरपूर सिगारेटचा वास त्या स्थानावर आमच्या घरी तिथं आला. असा आम्ही अनुभव घेतले. बऱ्याच जणांचे असे अनुभव आहेत वेगवेगळे, की तुम्हाला वासाद्वारे पण सुवास येतो असा गुलाबाचा आहे ते. उदबत्तीचे इतके सुंदर असे सुवास येतात, की जे तुम्ही कधीच ह्याच्या आधी घेतले नव्हते. असे वेगळेच असतात ते. त्यानंतर टेस्ट खूप सुंदर अशी गोड अशी चव येते तोंडामध्ये. असे वेगवेगळे सेन्सेस तुमचे ॲक्टिव्ह होतात. शरीराला तो स्पर्श होतो अलगद मऊ-मऊ असा किंवा तुम्हाला खूप प्रेम जाणवतं, की कुणीतरी मला जवळ घेतलंय. ये माझ्या लेकरा म्हणून. ह्या सगळ्या माझ्या त्रासामध्ये मला कुणीतरी जवळ घेतल्यावर कसं होतं, ते प्रेम कसं असतं, रडू येतं, आनंदाश्रू, त्या प्रकारे तुम्हाला फील होईल, जेव्हा हे मास्टर तुमच्या जवळ येतील. आणि ते असे संकेत देतात, इतके सुंदर. तर त्यामुळे संकेत मागा, की तुम्ही मला काहीतरी असा एक छान संकेत द्या, मला तुम्ही द्या, असं म्हणू शकता तुम्ही. तुम्ही जितकं त्यांच्याशी बघा वाक्य, की जेवढे तुम्ही त्यांना स्वीकारता, ते तुम्हाला तितकं सहाय्य करतील. त्यामुळे मी माझ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला कसं बोलते, हक्कानी, प्रेमाने, तसं बोललं ना, तुम्हाला इतका सुंदर अनुभव येईल. की ते खूप जेवढं तुम्ही ओपन ठेवून बोलता ना, की मला हे करा, इतकं तुम्ही हक्काने लहान बाळच व्हायचं आपण. हट्ट करणारं. तसंच बोलायचं त्यांच्याशी. खूप अनुभव येतील तुम्हाला. इतकं सुंदर ते प्रसंग आहेत ना, संकेत वगैरे खूप सुंदर देतात ते. हा संकेत एखादी हालचाल, संवेदना, दृश्य, आवाज किंवा अशी कोणती गोष्ट असू शकते, जी आपोआप घडते आणि तुम्ही सहजपणे ओळखू शकता. संवेदना म्हणजे तेच. हालचाल तुमच्या शरीराची होईल, दृश्य दिसेल, आवाज येईल, की मी म्हणजे असं सांगतील तुम्हाला, मी साईबाबा आहे. असं काही सांगतील किंवा श्रद्धा सबुरी असं कानात म्हणतील किंवा महावतार बाबाजी असतील तर ते तुम्हाला साक्षात ते दर्शन पण देतील. काही तुम्हाला असं दिसेल. हे तुम्ही सहजपणे ओळखता, की अरे हे आहेत म्हणून. हे स्वामी असतील तर कानात येऊन म्हणतील, "भिवू नको मी तुझ्या पाठीशी." असं म्हणतील. गजानन महाराजांचं गणगण गणात काही म्हणजे अशी वाक्य ठरलेली जी आपल्याला ज्ञात आहेत. त्या प्रकारे ते आपल्याला सांगणार. त्याच सुंदर अवस्थेमध्ये ते आपल्या समोर प्रकट होणार, जे आपल्याला आनंद देईल. की वॉव! मला आज ह्यांचं दर्शन झालं किंवा अशा पद्धतीने ते दिसेल. तर असं पण आहे आणि हा संकेत तुमच्या उच्च आत्म्याकडून हो, नाही या संकेतांच्या सहाय्याने पुन्हा पडताळून घ्या. कधी-कधी काय होतं, आपलं अवचेतन मनच आपल्याला हे प्रोजेक्ट करतं, दाखवतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, "अरे, मला हे दिसलंय, मला हे बोलले." पण आपलं अवचेतन मन बोलतंय का? सबकॉन्शियसच आपल्याला दाखवतंय का? ती भ्रम तर नाहीये ना? ह्याची खात्री करण्यासाठी आपल्याला वारंवार संकेत घ्यायचेत आपल्या उच्च स्वकडून. की आपण भ्रमात तर नाहीयेत ना, मास्टरच आहेत ना, या पद्धतीने. म्हणून हे संकेत पुन्हा-पुन्हा पडताळून बघा. जेव्हा तुम्हाला एखादा स्पष्ट खात्रीशीर संकेत मिळतो, तेव्हा तुम्ही संवाद साधू शकता. तुमच्या मनामध्ये जे काही येत आहे, ते बोलून दाखवा आणि तुम्ही जे बोलत आहात, ते अचूक आहे ना, हे वेळोवेळी हो नाहीच्या संकेताच्या मदतीने तपासा. तर तुमच्या मनामध्ये जे काही येतं ना, त्यांना विचारा, बोला त्यांच्याशी. कारण आपण आणि ते कुणी वेगळे नाहीयेत. हे बाबाजींचं वाक्य नीट लक्षात ठेवा. न घाबरता
स्वीकार भावानी ओपनली आपण जेवढं त्यांच्याशी बोलू तेवढं त्यांना आवडतं. आणि तेवढं ते तुम्हाला रिस्पॉन्स देतील. तर प्रत्येक ह्याचं उत्तर देतील तुम्हाला. आणि हे आपण कसं तपासायचं तर हो, नाहीच्या संकेतांनी, की मी हे बोलतीये ते बरोबर आहे ना? तुम्ही जे मला सांगितलं ते हेच बोललात ना? आता समजा साईबाबा आले आणि त्यांनी सांगितलं, की "तू हे कर कार्य." असं ते सांगितलं. पण कधी-कधी काय होतं, आपलं जागृत मन अचानक जागृत झाल्यामुळे आपल्याला समजत नाही. अरे काय म्हणाले ते? मग परत तुम्ही विचारा, "तुम्ही हेच म्हणालात का, की मी हे कार्य करायचंय?" खात्री करून घ्या. मग ते हो, नाहीचे संकेत देतील. "हो, तुला हे करायचं मी हेच सांगितलंय." हे खूपच जबरदस्त क्रिया आहे. जी लोकं मास्टर सोबत बोलतायत युनिफाईडच्या आधीपासूनच, त्यांच्यासाठी पण ही खूप छान आहे. ह्या पद्धतीने ते खात्री करून व्यवस्थित एक पद्धतशीर मार्ग फॉलो करू शकतात. संवाद पूर्ण झाला आहे असे वाटेपर्यंत संवाद करणाऱ्या मास्टरनेही संवाद संपल्याचे सांगेपर्यंत त्यासाठी हो नाहीचे संकेत वापरत हा संवाद सुरू ठेवा. पूर्ण संवादादरम्यान जितकं तुम्ही त्यांच्याशी बोलताय ते शेवटपर्यंत. शेवटी त्यांनी सांगितलं, की आता थांबू. समजा असं तुम्हाला जाणवलं, की आता मला काही मेसेज येत नाहीये. थांबलेत मेसेजेस, संदेश थांबलेत. त्यावेळेस विचारा, की अ, आपला संवाद थांबवायचा आहे का? इथेच आपण थांबतोय का? हो, नाही विचारा. एवढंच तुम्हाला माझ्याशी बोलायचंय का? की अजून काही सांगायचंय? अजून काही कार्य आहे का माझ्यासाठी? माझ्यामध्ये अजून तुम्हाला काय द्यायचंय? काही माझ्यामध्ये सुधारण्याची गरज तुम्ही काहीही विचारू शकता. मी काय केलं पाहिजे? काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे का? ह्या संदर्भात पण तुम्ही विचारू शकता. पण ते प्रत्येक वेळी घेताना हो, नाहीचे संकेत वापरा आणि क्लिअर करा. हे महत्वाचं आहे. नाहीतर आपण ऐकलं एक आपण वेगळंच समजलंय, असं नको व्हायला, की ते मला एक सांगतायत पण मी त्याचा अर्थ वेगळा काढलाय. म्हणून तुम्हाला हेच अपेक्षित आहे का? तुम्ही असंच अर्थ आहे का तुमच्या म्हणण्याचा? हे आपण त्यांना क्लिअरली बोलू शकतो. तर ह्या प्रकारे हो, नाहीचे संकेत आपण वापरायचे त्यावेळी. या आठवड्यामध्ये दररोज हा सराव करा. तुमचा एकापेक्षा अधिक मास्टर सोबत संपर्क होऊ शकतो. पण त्याने काही फरक पडत नाही. कारण सर्व मास्टर्स हे प्रकाश आणि प्रेमासोबत पूर्णपणे एकीकृत आहेत आणि ते सर्व मास्टर्स एकच सत्य सांगतात. हे वाक्य खूपच महत्वाचं वाक्य आहे आपल्या सगळ्यांसाठी, की तुमचा अनेक मास्टर्स सोबत संपर्क होऊ शकतो. आठवडाभर सराव करा. म्हणजे आठवडाभर आता तुम्ही 2 आठवडे करा. ह्याचा जितका सराव कराल तितका कमी आहे. मी खरं सांगते. इथं त्यांनी आठवडाभर लिहिलंय बाबाजींनी सांगितलं आपल्याला. पण 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे रोज तुम्ही म्हणू शकता. हे तुम्ही सराव रोज करू शकता. तुम्हाला जाणवेल, की कसे तुम्हाला मास्टर्स सांगतायत वगैरे सगळंच जाणवेल. पण ह्याचा सराव करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस आपल्याला खूप गरजेची आहे. कुठल्याही गोष्टीत आपल्याला जर मास्टर बनायचं असेल तर प्रॅक्टिस. आपण ध्यानाची पण रोज प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस, सराव, सराव, सराव रोज करतो आपण. हा अभ्यास आहे आपला. ही साधना आहे आपली. किती म्हणजे कसं आपले सगळे जे आहेत सद्गुरू किंवा हे जे सगळे संत किंवा हे सगळे प्रॅक्टिस करायचे ना. नामाची पण प्रॅक्टिस आहे. नामाचा सराव आहे. रोज तुम्ही नाव जेव्हा घेता तो पण एक सराव आहे. तर प्रॅक्टिसच आपल्याला गरजेची असते, नियमितपणा. तर ह्यासाठी तुम्ही जितका सराव कराल तितके तुम्ही ह्याच्यात प्रावीण्य मिळवाल. तर तसं आपण करू शकतो आणि हे जे वाक्य आहे ना, परंतु त्याने काही नाही फरक पडत. तुम्ही ह्या मास्टरशी बोला, 2-4 मास्टर इकडे आले, 3 मास्टर आले, एवढे जण आम्हाला बोलले, काही नाही फरक पडत. सगळेजण एकच सांगणार आहेत. हे सगळेजण एकच प्रकाश आणि प्रेमासोबत पूर्णपणे एकीकृत आहेत. म्हणून आपण जे भांडतो ना, इथं वेळ घालवतो. आमचे हे गुरु आहेत, आमचे हे ते, बाबाजी असे, बाबाजी हे आम्हाला आम्ही ह्यांनाच फॉलो करतो, आम्ही त्यांनाच फॉलो करतो, हे करतो. वेस्ट ऑफ टाईम आहे आपला. वेळेचा अपव्यय आहे. त्याच्यापेक्षा डोळे बंद करून ध्यान केलेलं बरं आहे. जिथं-जिथं हे चालतं. कारण इथं स्पष्टपणे बघा, की हे सगळे प्रेम आणि प्रकाशासोबत पूर्णपणे एकीकृत आहेत मास्टर्स आणि ते सगळेजण एकच सत्य सांगतात. तथापि, एक सावधगिरीचा इशारा देणं गरजेचं आहे. तुमच्या शांततेच्या कालावधीच्या सुरुवातीला आणि संवादादरम्यान मास्टरकडून संकेत मिळेपर्यंत तुमच्या उच्च स्वला संकेत देण्यास सांगा. म्हणजेच जेव्हा सावधगिरीचा इशारा आहे बरं का हा. हे खूप महत्वाचं आहे, की तुम्ही चुकीच्या ऊर्जेला कनेक्ट होणं त्रासदायक आहे. घाबरायची गरज नाहीये. आपण सगळे प्रेमाने, प्रकाशाने भरलेले आहोत आणि आपल्याला संकेत मिळतात आपल्या उच्च स्वचे. त्यामुळे आपल्याला सांगितलं, की जेव्हा आपण ध्यानाला बसतो
ह्या सरावाला, तेव्हा आपल्याला असे कुठले मास्टर येऊन बोलेपर्यंत आपल्या उच्च स्वचा सुरक्षेचा संकेत मागा. काय म्हणायचं, उच्च स्व तूच आहेस ना? तूच बोलतोयस ना माझ्याशी, मग तो तुम्हाला संकेत देईल. जो तुमचा संकेत शरीराचा आहे. मगच तुम्ही सुरुवात करायची. आणि संवादादरम्यान सुद्धा सुरुवात झाली, पण मध्ये-मध्ये विचारत राहायचं, उच्च स्व माझ्याशी जोडलेला आहेस, तू मला सुरक्षा संकेत दे. त्याचा संकेत घ्यायचा, म्हणजे तो आपल्यासोबत आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरू झाल्यावर आणि पुढे गेल्यावर सराव करताना पण थोड्या-थोड्या वेळाने उच्च स्वाला विचारायचं, की "तू मला तुझा सुरक्षा संकेत दे." आभा स्वच्छ करायची, बंद करायची, उच्च स्वला सोडून सगळ्यांसाठी. जे काही मास्टरचं कम्युनिकेशन असेल, जे काही मास्टर आपल्याला बोलतील, ते आपल्या उच्च स्वच्या माध्यमातून बोलतील. त्यामुळे आपली आभा केवळ उच्च स्व आपल्या आत्म्यासाठी, बाकी सगळ्यांसाठी बंद करायची. हा आपल्याला सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. म्हणजे खूप सिरियसली घ्या, अगदी गंभीरतेने घ्या हे वाक्य. तसेच अनिमंत्रित प्रभावांपासून संरक्षण मिळवण्यासाठी सांगितलेल्या सगळ्या उपाययोजना पण करा. म्हणजेच आभा स्वच्छ आणि बंद. आणि हे सरावाच्या सुरुवातीला. आणि जर तुम्हाला असं वाटलं, की मध्ये-मध्ये विचार माझे विचित्र येतायत, काहीतरी वेगळंच दृश्य दिसतंय, त्या दरम्यान लगेचच आभा स्वच्छ आणि बंद करणे. ही प्रॅक्टिस करायची. आपला सराव पूर्ण झाला, संवाद थांबला, त्याच्यानंतर ही आभा स्वच्छ आणि बंद करायची. आणि आपला संवाद तिथला थांबवायचा. ठीक आहे? हे पुन्हा एकदा शांतपणे वाचा. काहीही तुम्हाला अडचण आली तर विचारा. अशा प्रकारे आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी बाबाजींच्या मार्गदर्शनामध्ये अ, युनिफाईड पूर्ण केलेलं आहे आपण सगळ्यांनी. 23 धडे आपले सगळे झालेले आहेत करून. आणि पुढचा पूर्ण आठवडा आपण सगळेजण फक्त युनिफाईड घेणार आहोत. एक पूर्ण 7 दिवस. आपण पहिल्या विभागातला थोडाफार सराव, दुसऱ्या विभागातले थोडं सराव असं करून. तर मी सगळ्यांना विनंती करते, जे नवीन आहेत त्यांना सुद्धा विनंती करते, की तुम्ही पुढचा पूर्ण आठवडा 9:30 ला रोज सहभागी व्हा आपल्या सत्रांमध्ये. ते मी ग्रुपवर टाकेनच. पण पुढचा आठवडा आपण युनिफाईड उत्सव म्हणून करणार आहेत. तर त्याचं मी एक छान पोस्टर वगैरे तयार करेन आणि ग्रुपवर टाकेन. आणि रविवारी आपण पुढच्या रविवारी काय तारीख आहे ती बघते. त्या दिवशी आपण एक सत्र घेणार आहेत किंवा आधीमध्ये पण पण आधीमध्ये दुपारी नाही जमणार आपल्याला. तर रविवारीच घेऊ दुपारी, ज्या दिवशी आपण सगळेजण जे काही व्यक्त करायचं आपल्याला, जे काही बोलायचं सगळ्यांना युनिफाईड बद्दल असेल, अनुभव असतील. कारण नवीन लोकं येतायत, तर त्यांना ती प्रेरणा होईल. आपण मानसीताई ह्यांची त्यांची गाणी पण ठेवू आपण त्या दिवशी. तर जसं आपण 3 महिन्याचा उत्सव पूर्ण केला होता ना, तसा आपण एक छोटंसं काहीतरी कार्यक्रम घेणार आहोत त्यावेळेस. तर ते जसं बाबाजी सांगतील त्याप्रमाणे आपण करू. आणि आज थोडं लेट झालं, 11:15 झालेत. पण ह्या धड्यामध्ये कुणाला काही अशी शंका असेल, की आत्ता आत्ता मला अचानक वाटतंय असं, काहीही असू दे, छोटा-मोठा प्रश्न समजू नका. प्लीज विचारा. नसेल तर मग आपण सत्र थांबवू. मेघनाचा हा मेघना तुला काय वाचायचं होतं का? ठीक आहे, शंका नाही तर अगं, तू ते मगाशी ते म्हणालीस ना, की स्वामींनी हात धरून बाबांजीकडे नेलाय, तर त्याच्यामध्ये मी पण आहे ना लाईनमध्ये. म्हणून माझा हात वर होता. अच्छा, अच्छा. राइट, राइट. तर ठीक आहे. मग आपण कुणाला काही अजून तुम्ही वाचन करा. वाचताना आणि सराव करा. वाचनापेक्षा सराव करा आणि काय अनुभव येतात मला सांगा. तुम्ही सराव करा, की खूप छान अनुभव तुम्हाला येतील, जे तुमच्याशी बोलण्यासाठी खूप मास्टर वाट बघतायत. खरं सांगते मी तुम्हाला. म्हणूनच श्रुतीताईंचं जे सत्र होतं ना चॅनेलिंग वगैरे आणि मागचा पण धडा होता आपण शिकलो, तर हे केवळ धडा वाचन करू नका. सराव करा या सगळ्या गोष्टींचा. नुसतं म्हणायचं, बसायचं शांत 10-15 मिनिटं डोळे मिटून बसलो, त्यामध्ये म्हणायचं, की उच्च स्व असे कोण मास्टर आहेत मला सांगा, ज्यांना माझ्याशी बोलायचंय. आणि हे तुम्हाला पहिले काही दिवस असं वाटेल, "अरे मला काहीच बोलत नाहीयेत कुणी. बहुतेक माझं काय असं नाही." असे पण विचार येतील मनामध्ये, पण तसं नाहीये. तुम्ही जितक्या विश्वासाने ओपनली म्हणाल, की आहेत कोणी मास्टर्स माझ्यासोबत. असं जरी तुम्ही आतमध्ये एक फीलिंग ठेवली, की मी तयार आहे. मी म्हणजे अपेक्षा न ठेवता खरं तर की नाही असं, की अपेक्षा न ठेवता, की तुम्ही सहज ध्यान करता तसं हृदयात केंद्रित व्हा आणि सहज विचारा.
काही दिवस जातील की नाही वाटत आहे, काही नाही वाटत आहे. पण एक वेळ अशी येईल की ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी फील होईल त्या दिवशी. तर थोडंसं त्याच्यासाठी म्हणूनच सराव आपल्याला गरजेचा आहे. तो सराव करा, मग तुम्हाला छान-छान अनुभव यायला लागतील आणि अ, हृदयावर केंद्रित होणं, प्रेम प्रकाश पाठवणं हेच त्याच्यासाठी अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांना, जे युनिफाईडमध्ये आपण बघितलंय पूर्ण ह्याच्यामध्ये. तर मला फार कसं तरी होतंय आज, की आपण संपवतोय 23 धडा आपले झालेले आहेत. पण मी या सगळ्यासाठी ना महाअवतार बाबाजींचे खूप खूप आभार व्यक्त करते, की बाबाजींनी आपल्या सगळ्याकडनं हा प्रवास पूर्ण करून घेतलाय. तुम्ही सगळेजण जे पहिल्यापासून इथं आहेत आत्तापर्यंत त्या सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते. जे नव्याने जोडले गेलेत, जे YouTubeवरून बघतायत, जे कष्ट घेतायत स्वतःवर, त्या सगळ्यांचे पण आभार व्यक्त करते. खूप प्रेम आणि प्रकाश आहे सगळ्यांना हृदयातून. आपण सगळे खूप मोठा प्रवास पार पाडतोय आणि त्यासाठी तुमचे आभार आहेत, की तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं सगळ्यांशिवाय. तुम्ही सगळेजण ह्या प्रवासात खूप मोठे अ, एक म्हणतो ना, खूप मोठे एक निमित्त आहात, ज्यांनी आपल्या अनुभवातनं, आपल्या विचारातून हे सगळे अनुभव प्रकट केले. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आहेत. खूप उशीर झालाय त्यामुळे इथेच थांबते मी. उद्या मला वाटतंय उद्या शुक्रवार आहे ना? हां. तर शुक्रवारचं कोण घेणार आहे? बहुतेक श्रुतीताई कोणीतरी घेणार आहेत सत्र. विचारते मी. तर आपण ह्याच नोटवर थांबू इथे सगळेजण. जाण्यापूर्वी मला काही मास्टर्सचे आज मेसेज पण आलेत अनुभवासाठी, पण मी ते ग्रुपवर शेअर करते. एक वाक्य फक्त मला काही सांगायचं होतं, ज्यांनी मला एक एक जणांनी विचारलंय म्हणून सांगते, की त्यांचा मला फोन पण आला होता, की ते जे आपण काल बोललो फीजबद्दल वगैरे, तर त्यांना ते खूप आवडलं. अ, ह्यामध्ये मी फक्त अजून एक पैलू तुम्हाला सांगते आणि मग आपण लगेच थांबू, की जे अ, कुठल्यातरी अशा मार्गामध्ये असतात. तिथं ना एखादा सोल हे पण प्लॅन करून आलेला असतो, की मला पैसे कमवून स्वतःचं काहीतरी निर्माण करून मी हे तयार करेन. असा पण त्यांचा एक सोल प्लॅन, असा एक आत्म्याचा त्यांचा प्रवास असतो. तुम्ही बघा घरामध्ये पण आपण पैसा कमवत नसतो ना, आपल्याला कोणी किंमत देत नाही. असं होतं बऱ्याचदा आणि ज्यावेळेस आपल्याकडे चांगला पैसा यायला लागतो, आपलं नाव व्हायला लागतं किंवा आपल्याला कुणीतरी 4 लोकं मान-सन्मान देतायत, प्रेम देतायत किंवा आपण काहीतरी स्वतःच उभं करतो दुकान काही असेल मग तो पुरुष असेल, स्त्री असेल. त्या प्रत्येकाचं जेव्हा ते सुरुवात होतं ना, तेव्हा त्याचा आत्मविश्वास तर वाढतोच म्हणजे. पण घरातली लोकं पण किंमत द्यायला लागतात. जवळची लोकं पण मग त्यांना पण वाटतं, "अरे हां, या माणसाचं खरंच काहीतरी करतोय हे," असं वगैरे होतं त्यांच्या बाबतीमध्ये. ह्या वेळेमध्ये ना, काही लोकांचा सोल प्लॅन पण असतो, की मी ह्या जन्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये इच्छा असूनही ते स्वतःमध्ये आत्मविश्वास कमी पडला, स्वतःवर विश्वास नाही ठेवला म्हणून ते काही करू शकलेले नसतात. पण त्या जन्मामध्ये ते हे सगळं घेऊन येतात, की मी उभं करेन स्वतःचं काहीतरी. मी पैसा कमवेन चांगला, मी एक यशस्वी होईल, असं म्हणून ते एक जर्नी घेऊन येतात, प्रवास घेऊन येतात. जेव्हा आपण अ, जिथं कुठं असं पैसे कोणाला असं देतो किंवा काही असं मदत करतो किंवा YouTubeवर पण मी अनेकदा उदाहरणं दिलीत. ज्या बायका खेड्यापाड्यात बसून पण असे चॅनल काढतात. रेसिपीचं असेल, कशाचं असेल, कशाचं असेल. आपण जाऊन तिथे एक सबस्क्रिप्शन जरी सबस्क्राईब केलं, लाईक केलं, हे केलं, पण आपल्याला असं वाटतं बरेच कमेंट निगेटिव्ह पण असतात खाली. पण लक्षात घ्या, आपण त्यांच्या आत्मप्रवासामध्ये त्यांना मदत करतोय. असे एवढे सबस्क्रायबर होत जाऊन एखादी बाई अशी उभी राहिली, तिचं तेवढं नाव झालं, तिचं हे झालं, की तिचा आत्मप्रवास आहे तो, की तिला ते सगळं फील करायचंय. तिने ठरवलेलं असतं, मी उभी राहीन या जन्मामध्ये माझं सगळं करून, मी चांगला पैसा कमवेन. तर अशा प्रकारे आपण अनेक प्रकारांनी अनेक आत्म्यांना मदत करतो. हा विचार थोडासा ठेवा, की आपण जे काही करतो ना, जी कुठली क्रिया, कुणाला प्रोत्साहन देणं, कुणाला प्रेरणा देणं, एखादं YouTubeवर जाऊन त्यांचं लाइक पण करणं, कमेंट देणं, हे सुद्धा त्या आत्म्याला ते छान वाटलं. तो माणूस एखादी स्त्री असेल, तर द्वेष करणारी अनेक लोकं असतात. अनेक लोकं असं आपण बघितलंय. त्यामध्ये कसं होतं ना, की जास्त आत्मविश्वास असणं, खूप उभारी देऊन काम करणं, चांगला बिझनेस करणं स्त्रीनी, नोकरी करणं, हे सुद्धा काही लोकांना पटत नाही. म्हणजे जमत नाही त्या गोष्टी, की असं कसं काय, एवढं कसं काय आत्मविश्वास आहे. तर काही न करता द्वेषाचा सामना त्यांना करावा लागतो. खूप जवळची उदाहरणं बघितलीत मी. तर असं पण होतं. त्यामध्ये त्या बाईचा काही दोष नाहीये. त्या समोरून
दिसणाऱ्या, बघणाऱ्या लोकांच्या पण नजरेमध्ये ते असतं सगळं त्यांच्या आतमध्ये. ठीक आहे, तिच्या विचारांनी ती निर्माण करते, हे सगळं ठीक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी खूप फॅक्टर आहेत. म्हणून आपण जिथे कुठं कुणाला पैशाने मदत करतोय, कुणाला काही करतोय, ह्यामध्ये अनेक आत्म्यांचे प्रवास आहेत. खूप मी हे खूप थोडक्यात सांगितलंय. तर त्यांनी मला आज प्रश्न विचारला होता म्हणून अगदी थोडक्यात उत्तर दिलंय. हे सगळे डॉट्स आहेत. आपल्याला असं वाटतं अरे आपण अ, एक लाइक केल्याने काय होणार आहे किंवा हे केल्याने काय? पण आपण प्रत्येकाच्या प्रवासामध्ये प्रत्येक आत्मा मदत करतो एकमेकांना. कारण आत्मजगामध्ये एकच नातं आहे, मैत्रीचं. आपण इथं घेऊन येतो नातं आई-वडील हे ते. पण तिथं काही नाती नाहीयेत. तिथं फक्त एक आत्मा दुसऱ्या आत्म्याचा मित्र असतो असं म्हणू शकतो. मैत्रेय जगत म्हणतो आपण त्याला. फक्त मित्रत्वाचंच नातं आहे. दुसरं काही नाहीये. ते तर आपण म्हणतो या जन्मामध्ये तू माझी आई बनून येशील का? मग तो म्हणतो ठीक आहे. येतो आई बनून. मग पुढच्या जन्मामध्ये मी हे करून येतो. मी वेगळा रोल घेतो. नवऱ्याचा रोल घेतो, हे घेतो. असं सगळं ते प्लॅनिंग वेगवेगळ्या रूपामध्ये असतं. ते खूप खोलात नाही. पण अशा प्रकारे आपण प्रत्येक जण जे काही मदत करतो दुसऱ्याला ना, ती त्या आत्म्याला उभं करण्यासाठी, त्या जीवाला उभं करण्यासाठी जी काही मदत असेल ना, ती त्या आत्म्याच्या प्रवासाची मदत आहे. तर आपली खूप जेवढं आपण करू शकतो एकमेकांसाठी म्हणजे आनंद वाटत असेल आपल्याला आतमध्ये, तर जरूर करा. विचार करू नका, की त्यांच्याकडनं मला काय मिळतंय? आणि त्यांच्याकडनं जे मिळतंय ना, ते शब्दात पण आपल्याला आनंद मिळतोय, की काहीतरी आपण करू शकतोय कोणासाठी तरी. तर अशा अनेक संधी आपल्या ग्रुपमध्ये येणार आहेत लवकरच, जेव्हा आपण हे काम बऱ्याच जणांपर्यंत पोहोचवणार आहेत. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण जितकं तुम्हाला ध्यान, प्रसार, प्रचार करता येईल सुरू ठेवा, इच्छा असल्यास आणि तेवढं हे असल्यास नक्की तुम्ही याचा विचार करा. आणि आपण ह्याच नोटवर थांबू कारण युनिफाईड हेच शिकवतं आपल्याला, की आपण सगळे एक आहोत, प्रेम आणि प्रकाश आहोत. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आपल्या हृदयातून, माझ्या हृदयातून खूप प्रेम, प्रकाश. झोपण्यापूर्वी जरूर सृष्टीसोबत एक व्हा आणि पूर्ण आठवडा मास्टरसोबत संवाद करण्याचा हा सराव करा. उर्मिला ताईंचा हात रेस दिसतोय. बोला ना ताई. नाही, नाही, नाही. चुकून झालं. तुम्हाला नमस्कार करत होते. सॉरी. प्रेम आणि प्रकाशच पाठवत होते. येस, येस. ठीक हां. आहे. तर आपण हं, सगळे इथंच समजलं. थांबू. हां, तर आपण सगळे इथंच थांबू. धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना.